सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. रविवारी सकाळी वेळात वेळ काढून या परिसंवादात सहभागी होण्यासाठी आपण सगळे आलेले आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आरोग्य तरंग ही चळवळ जेव्हा सुरू झाली त्याच्यामागे काही पार्श्वभूमी होती. डायबिटीसचं वाढतं प्रमाण आणि त्यात पोस्ट कोविड डायबिटीस हा तर इतका प्रचंड दिसतोय, आणि त्यात तरुणांना होणारा डायबिटीस म्हणजे पूर्वी जो 30, 40, 50 दिसायचा तो आता 20-25 दिसायला लागलेला आहे. त्याची कॉम्प्लिकेशन्स पण दिसत आहेत आणि याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर जागृती होणं गरजेचं आहे. आणि केवळ जागृती नाही, कारण डायबिटीस हा केवळ वैद्यकीय परिप्रेक्ष्यातला विषय नाही आहे, तर त्याबाबतीत समाजभान जागृत करणं गरजेचं आहे. आणि आरोग्य तरंगनी हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केली आहे. म्हणजे बदलती जीवनशैली, बदलता आहारविहार ही कारणं जी काही डायबिटीसची आपल्याला दिसत आहेत त्याची उत्तरं आयुर्वेदात नक्कीच आहेत. आणि यासाठी 1 दशलक्ष लोकांपर्यंत आयुर्वेद घेऊन जाणं हे आम्ही आमचं ध्येय ठरवलेलं आहे. आता या परिसंवादाचा उद्देश काय मी सांगते. सध्या माहितीचा प्रचंड स्फोट होतोय. आपल्याला गुगलवरनं, व्हॉट्सअपवरनं निरनिराळ्या प्रकारची माहिती डायबिटीसबद्दल मिळतीये. आणि अशा परिस्थितीत अनेक पर्याय उपलब्ध असताना आपला जरा गोंधळ उडतो. दुसरं असं की प्रत्येक चिकित्सा पद्धतीची किंवा प्रत्येक जे काही तुम्ही उपचार करता त्याच्या मर्यादा समजणं पण गरजेचं आहे, त्याची व्याप्ती समजणं पण गरजेचं आहे. तिसरं असं की अनुभवातनं आपण जास्त शिकत जातो. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपापले अनुभव असतात आणि पुस्तकामध्ये जे लिहिलेलं असतं आणि अनुभवात जे असतं याच्यात थोडंसं अंतर असू शकतं किंवा अनुभवातनं पुस्तक समृद्ध होत जातं. आणि ह्यासाठी अशा प्रकारच्या चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे आजची चर्चा ही डायबिटीसच्या पेशंटचे अनुभव आहेत, तसे डायबिटीसचे पेशंट्स ट्रीट करताना येणारे अनुभव पण आहेत आणि त्या अनुभवांवर आधारित चर्चा आहे. माहिती तुम्हाला गुगलवर नक्कीच मिळेल, पण ह्या ज्या सगळ्या फॅकल्टीज बसल्या आहेत त्यांचे स्वतःचे जिवंत अनुभव आज आपण ऐकणार आहोत. फॅकल्टीजविषयी सांगायचं झालं तर की ह्याच फॅकल्टीज का निवडल्या, तर पेशंट किंवा केअरगिव्हर किंवा समुपदेशक किंवा त्या विषयातील तज्ज्ञ चिकित्सक, सल्लागार या नात्यांनी या सगळ्यांचा डायबिटीसशी खूप जवळून संबंध आलेला आहे. त्यांचं ज्ञान आणि अनुभव यांच्या संयोगातून साकार झालेलं विज्ञान जे आहे ते आज आपल्या पुढे येणार आहे. आणि त्यासाठी आपण आता या प्रत्येकाची ओळख करून घेऊ. माझ्या डावीकडे बसल्या आहेत डॉक्टर स्मिता. त्या KEM हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट आहेत आणि डायबिटीसच्या रुग्णांवर, शेकडो रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत आणि डायबिटीसशी संबंधित काही संशोधन प्रकल्पावर पण त्या काम करतात. इथे मला KEM हॉस्पिटल डायबिटीस युनिटविषयी तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे. जेव्हा डायबिटीस स्पेशालिस्ट किंवा डायबिटीस युनिट ही संकल्पना भारतात नवीन होती तेव्हा डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक साधारण 1982-83 संशोधन करण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी त्यांच्या डायबिटीसच्या कार्यावर मध्ये जी सुरुवात झाली तिथनं KEM हॉस्पिटलचा डायबिटीस युनिट हा विभाग जो आहे तो उभा राहिला. आज अक्षरशः जागतिक दर्जाचं संशोधन डायबिटीस युनिटमध्ये होतोय. आणि मला सांगायला तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटतोय, आम्ही जे बसलोय ना, विद्या आहेत, मी आहे किंवा डॉक्टर स्मिता आहे, डॉक्टर तेजस आहेत, या डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक आणि डायबिटीस युनिट KEM हॉस्पिटल यांच्या मुशीतनं घडलेल्या आहोत. त्यामुळे ह्याचं श्रेय मी त्या डॉक्टर याज्ञिक सरांना देते. आज ते इथे येऊ शकलेले नाहीत कारण एका कॉन्फरन्समध्ये बिझी आहेत, पण त्यांनी लावलेलं जे रोपटं आहे ते आज वेगवेगळ्या प्रकारे खऱ्या अर्थाने बहरलेलं आहे. डॉक्टर स्मितांच्या विषयी, डॉक्टर स्मिता सध्या डायबेटिक कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. जसं मी सांगितलं तसं त्या स्लीप क्लिनिक पण चालवतात आणि आज आपण त्यांच्याशी डायबेटॉलॉजिस्ट आणि संशोधक या अनुषंगाने गप्पा मारणार आहोत. त्यांच्या शेजारी बसल्यात अंजली देशमुख.
अंजलीताई या समर्पित योग साधक आणि मार्गदर्शक आहेत. त्या स्वतःचा उल्लेख योग सेवक असा करतात. कैवल्यधाम योग संस्थाच्या पुणे केंद्राच्या त्या समन्वयक आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या योग प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्याही मार्गदर्शक आहेत. दिल्ली इथे झालेल्या योगशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या त्या संयोजक होत्या आणि अनेक योग परिसंवादामध्ये त्यांनी मॉडरेटर म्हणून काम केलंय. आत्तापर्यंत त्यांनी कित्येक डायबिटीज पेशंट्स, कॅन्सर पेशंट्स किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा स्पेशल चिल्ड्रन जी म्हणतो, विशेष मुलं आणि निम्नार्थिक घटक यांच्यासाठी पण त्यांनी योगशास्त्राच्या माध्यमातून काम केलंय. आणि योगशास्त्राद्वारे शारीरिक आणि मानसिक सक्षमीकरण करणं असं काम करणाऱ्या एका गटाच्या त्या प्रमुख मार्गदर्शक आहेत. अंजलीताईंचं पण स्वागत. अंजलीताईंच्या शेजारी जी बसलेली आहे डॉक्टर तेजस, मी तिला अरेतुरेच म्हणते कारण अक्षरशः माझ्या बरोबरीची आहे किंवा मैत्रिणीसारखी आहे. डॉक्टर तेजस ही खरंच नावाप्रमाणे तेजस्वी आहे बरं का. तिचं मी हे वाचतेच, ती आधीने आरोग्यशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे आणि आहारतज्ञ म्हणून आणि सर्टिफाईड डायबिटीस एज्युकेटर म्हणून ती काम करते. KEM हॉस्पिटल डायबिटीस युनिटशी तर ती संलग्न आहेच. याशिवाय जस्ट फॉर हार्ट्स, बी फिट फिटनेस सेंटर, HPL मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अशा अनेक संस्थांशी तेजसचा संबंध आहे. तिचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले आहेत. आणि DSTची डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची इन्स्पायर फेलोशिप तेजसला मिळाली आहे. तेजसचं वैशिष्ट्य असं की तुम्ही आता तिला ऐकायलाच, तिचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कुटुंब पर्यावरण प्रेमी आहे. आज तेजसची आई पण आलेली आहे आणि गुरुकुल चिखली इथे तेजस त्या शाळेत प्रशासक म्हणून काम करते. पण तुम्ही तेजसचे वेगवेगळे व्हिडिओज ऐकले असतील कारण तिने अनेक आहारावर व्हिडिओज केलेले आहेत, यूट्यूब व्हिडिओज आहेत. आणि त्याशिवाय तिच्या जर तुम्ही फेसबुक पोस्ट्स पाहिल्या तर कळतं की पर्यावरणावर मनापासून प्रेम करणारं कुटुंब आणि त्या कुटुंबातली एक तेजस. तेजस, तुझं स्वागत. माझ्या उजवीकडे जी आहे ती आहे विद्या गोखले. तिला पण मी अरेतुरे म्हणते कारण आम्ही सगळ्यांनी एकत्रच काम केलेलं आहे. विद्याला खरं तर मी खूप लहानपणापासून ओळखते. ती मेडिकल सोशल वर्करची तिने MSW ही पदवी मिळवली आहे. त्याबरोबर डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स हा तिने केलेला आहे. डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडियाशी ती संलग्न आहे आणि KEM हॉस्पिटल डायबिटीस युनिटमध्ये गेली 20 वर्ष विद्या प्रशिक्षक, समुपदेशक आणि समन्वयकाचं काम करते. इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननी मान्यता दिलेल्या IDEP प्रोजेक्ट होप याची ती मास्टर ट्रेनर आहे आणि तिने 16 बॅचेसना ट्रेनिंग दिलेलं आहे. डायबिटीस झालेल्या पेशंट्सना माहिती देणं किंवा त्यांच्या छोट्या छोट्या शंकांना उत्तरं देणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची अँझायटी कमी करून त्यांना धीर देणं किंवा औषधं, इन्शुलिन इंजेक्शनं याच्या टेक्निकविषयी त्यांना मार्गदर्शन करणं, गरजू पेशंट्सना आवश्यक असेल ती मदत मिळवून देणं, डायबिटीसचे कॅम्प्स घेणं आणि थोडक्यात सांगायचं ना तर पेशंट आणि डॉक्टर यांच्यामधला दुवा किंवा यांच्यामध्ये पूल बांधण्याचं काम विद्या खूप छान करते. विद्या, तुझं स्वागत. त्याच्यानंतर विद्याच्या शेजारी ज्या बसल्यात सीमा महाडिक. सीमा MCOM आहे, तिने डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन केलं आहे आणि अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. पण आता सीमाला जास्त सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखलं जातं आणि गृहिणी म्हणून ऑफकोर्स. डायबिटीसमुळं पतीवर आणि पर्यायाने घरावर आलेल्या संकटाला तोंड देणारी झाशीची राणी अशी मी सीमाची ओळख करून देईन. खऱ्या अर्थाने ती झाशीची राणी आहे. आज आपल्याला तिच्याशी बोलताना कळेलच कसं ते. तिच्या शेजारी बसलेत तिचे पती विजय महाडिक. विजय गेली 25 वर्ष सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत पुण्यामध्ये आणि मुख्यतः डायबिटीस योद्धा असं मी त्यांना म्हणीन. त्यांचा प्रवास आपण आज ऐकून घेणार आहोत नक्कीच. तर प्रश्नोत्तरांना सुरू करण्यापूर्वी मी अजय शिरोडकर यांना विनंती करते की त्यांनी या सगळ्या फॅकल्टीजना एक छोटीशी भेट द्यावी.
बरोबर. हां, पहिल्यांदा श्रीयुत विजय महाडिक. नाही दे. सीमा महाडिक. विद्या गोखले. डॉक्टर तेजस. अंजलीताई देशमुख आणि डॉक्टर सीमा धाडगे. कार्यक्रमाची शेवटची औपचारिकताही मी आत्ता करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व फॅकल्टीचे मनापासून आभार मानते आणि सकाळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे पण अगदी मनापासून आभार. त्याबरोबरच इथे आपल्याला साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिलेले श्री सोनवणे, व्हिडिओग्राफर श्री हिमेश आणि या पत्रकार भवनचे संयोजक आणि याशिवाय सगळे फॅकल्टी, सगळे प्रेक्षक आणि ब्लूमार्क फूड्सचा सगळा स्टाफ यांचे मनापासून आभार. प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. विजय, तुमच्या नावातच विजय आहे. नाही म्हटलं तुमच्या नावातच विजय आहे. म्हणजे विजय घेऊनच तुम्ही वावरताय. तुम्हाला डायबिटीस कितव्या वर्षी झाला? माझ्या वयाच्या 33व्या वर्षी मला डायबिटीस झाला. बर, जवळ घ्या. हां, 2003 साली. बर. आणि कसा कळला तो? माझा हात फ्रॅक्चर झाला होता उजवा आणि त्यावेळेला त्याच्यात रॉड घालायचा म्हणून ऑपरेशन करण्याकरता शुगर चेक केली. ती डायरेक्ट 365 आली. हां, त्यावेळेला तो मला कळला. म्हणजे त्याच्या अगोदर कधी होता हे काही कळलेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला काहीही लक्षणं नव्हती डायबिटीस? नाही, काहीच त्रास नव्हता. बर. मग काय केलं पुढे कळल्यावर? मग त्यांनी त्यावेळेला इन्सुलिन वगैरे चालू केलं. ऑपरेशन झालं. मग त्यानंतर मी रेग्युलर औषधं कधीतरी घ्यायचो. म्हणजे तेवढा त्याला सिरियस घेतलंच नाही मी, कारण त्याची लक्षणं काही आढळलेली नव्हती किंवा त्रास काही मला नसल्यामुळे मी त्याला तेवढा सिरियस कधी घेतलंच नाही. हां. आणि जसं मिळेल तशी औषधं घ्यायची, कधी नाही घ्यायची, असं करत राहिलो. म्हणजे आहाराविषयी तर काही प्रश्नच नव्हता? प्रश्नच नाही, आहाराचा काही विषय कोसो दूर थे. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं वेळी अवेळी जेवण असायचं. दुपारचं जेवलो नाही जेवलो, म्हणजे विरुद्ध आहार माझा जास्त राहिला. बऱ्याच वेळा मी दुपारचं जेवण टाळलं जायचं. सकाळी घरातून नाश्ता करून निघालो की दिवसभर असंच काढून संध्याकाळी भरपेट जेवायचो. म्हणजे टोटल तो विरुद्ध आहार होत होता. आणि गवळ्या औषधं हे बाहेरगावी गेलो किंवा बाहेर कामं असली ती घेणं म्हणजे टाळलंच जायचं. असं होत होतं. बर. म्हणजे शरीरात डायबिटीस होता? हो. त्याला घेऊन तुम्ही पुढे जात होता? हो. कधी गोळी औषधं घेतली, कधी नाही घेतली? नाही, मला डायबिटीस आहे असं मी कधी डोक्यात धरलंच नाही. मग डायबिटीसने दणका कधी झाला? कितव्या वर्षापर्यंत हे छान चालू होतं? हे छान साधारण 2021 पर्यंत चालू होतं. म्हणजे मला त्याचा काहीच त्रास झाला नाही. पण 2021 जुलैमध्ये मला मॅसिव्ह अटॅक आला. बर. आणि तेव्हापासून मला म्हणजे माझं डायबिटीसने जे काही कलाकुसर केली होती 20 वर्षात ती मला दिसायला लागली. बर. तो पहिला दणका बसला. अटॅक आल्यावर त्यातून उठतोय तर माझ्या बोटाला एक जखम झाली. साईडवरती फरशीचा तुकडा लागला आणि तोही मला कळला नाही. एका बोटाला तो बोट काळं झालं पूर्ण, असं काळं निळं. आणि मग ते एम्प्यूट करायला लागलं. ते एम्प्यूट केलेलं असतानाच त्याच्या शेजारचं दुसरं बोट सुद्धा काळं निळं झालं. ते पण एम्प्यूट करायला लागलं. मग ते जे बोट एम्प्यूट केली त्याच्यावरती काही ती जखम भरून येईना म्हणून मग ते हाड मागपर्यंत काढायला लागलं. ते काढल्यानंतर त्याच्यात परत इन्फेक्शन झालं आणि गँग्रीन झालं म्हणून डॉक्टरांनी, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितलं. आणि अर्धा पंजा मला एम्प्यूट करायला लागला. त्याला तर साधारण 1.5 वर्ष झाली. बर. म्हणजे आधी बायपास झाली तुमची अटॅक आल्यावर, त्याच्यानंतर हे एम्प्युटेशन म्हणजे पुढचा पंजा काढायला लागला. मग त्यानंतर आता मी 1.5 वर्ष गेली, जो त्यातले वर्षभर बेड रेस्टवरतीच होतो. पूर्ण बेडवरतीच. डॉक्टरने चालायचं नाही सांगितलं तरी मी घरात खुर्ची घेऊन वगैरे फिरत होतो. टॉयलेटला वगैरे जाणं खुर्चीवरतीच करत होतो.
आणि आता साधारण एक 3-4 महिन्यापासून मी जरा बूट बनवल्यापासून म्हणजे थोडंसं उभं राहायला लागलेलं आहे. हां, बरं. मला सांगा की हे सगळं होण्यामागे म्हणजे ठीक आहे तुम्ही दुर्लक्ष केलं, गोळ्या औषधं नीट घेतली नाहीत, पण अजूनही काही कारण आहेत असं वाटतं का हो तुम्हाला? हे काय असू शकतात संभाव्य कारणं? सगळं कारण म्हणजे मी कधीच आहाराकडे लक्ष दिलं नाही, हां. व्यायामाकडे पण लक्ष दिलं नाही. म्हणजे थोडक्यात सिव्हिल लाईनमध्ये असल्यामुळे पैशाच्या मागे सकाळी एकदा बाहेर पडलो हां. की संध्याकाळी साईट गव्हर्नमेंट आधी मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो, त्यामुळे बऱ्याच वेळा संध्याकाळी साहेब लोकांना घेऊन पार्टीला बसणे वगैरे असे उद्योग असायचे. हं. त्याच्यामध्ये विरुद्ध आहार, गव्हर्नमेंटचं काही टेन्शन्स असायची, त्याच्यामुळे शरीराकडे कधी लक्ष दिलंच नाही मी. बरं. असा तो विषय त्यावेळेला झालेला आहे. हं, हं. विजयला ॲक्च्युली 4 फूट ॲम्प्युटेशन करायला लागलं ते म्हणले तसं, आणि मला वाटतं गुडघ्यापासून पाय कापायला लागेल असं फूट सर्जननी त्यांना सांगितलं होतं, आणि त्यांनी 8 दिवसातच तुम्ही याल हे पण सांगितलं होतं. आयुर्वेदीय चिकित्सेनी आपण त्यांचा पाय गुडघ्यापासनं पायापर्यंत वाचवू शकलो. आज ते त्यांच्या दोन्ही पायांवर उभे आहेत. ॲक्च्युली हां. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी मला अगदी म्हणाले होते की तुम्हाला बिलो नी लेवल ॲम्प्युटेशन करायला लागेल, बिकेल त्यांच्या शब्दामध्ये. आणि त्यांनी पैज लावून सांगितलं की तुम्ही आत्ताच निर्णय घ्या, नाही तर तुम्हाला असं वाटेल एक 10 दिवसांनी की आपण उशीर केला. त्यावेळेला मी फार नैराश्यामध्ये गेलो होतो. म्हणजे मला असं वाटलं होतं की आता आपलं काही खरं नाही. तर माझा एक मित्र आहे संजू जाधव म्हणून, हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. त्यांनी मला सांगितलं की असं कितीपर्यंत कापत जाणार तू, प्रत्येक वेळेला गुडघ्यापर्यंत, उद्या मांडीपर्यंत असं करत करत, कारण माझ्या पायांना ब्लड सप्लाय जो आहे तो पोटाच्या ते 2 शिरा जिथून निघतात तिथून तो चालू झालेला आहे. तिथंच ते म्हणजे त्याचं ॲब्स्ट्रक्शन आहे. तिथपर्यंत कापत नेणार का? हे नाही झालं पाहिजे. मग डॉक्टर ज्योतिष शिरोडकरांकडे मी गेलो. त्यांनी मला काही औषधं दिली. त्या औषधं तेव्हा मला ते ॲलोपॅथीचे डॉक्टर म्हणाले पण होते की असं काही मिरेकल घडणार आहे, तुम्ही 10 दिवस थांबा थांबा म्हणताय. पण त्यांनी मला पूर्ण आधार दिला आणि थांबा म्हणून सांगितलं. आणि त्यांनी काही औषधं दिली. त्या औषधाचा इफेक्ट असा काही झाला की 2 दिवसात माझ्या पायाचा ब्लड सप्लाय खूप चांगला झाला. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी तेव्हा अगदी नाईलाज असतो म्हणे, मी आता तुमचं ते काय कशाने धुतात ती जखम, पॅराफिन, हां. लिक्विड पॅराफिन. हां. त्याने धुतले. मी हे कधीच वापरत नाही डायबिटीसच्या पेशंटला, पण मी तुम्हाला वापरतो, नाहीतरी तो कापायचाच आहे. तर त्याने ते टाकल्याबरोबर ते माझा ब्लड सप्लाय अक्षरशः रक्त गळायला लागलं. ते म्हणे हे मिरॅकलच झालं आहे. त्यांना मी काही सांगितलं नाही, कारण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदवाल्यांचं उंदरा मांजराचा खेळ असतो. त्यामुळे आयुर्वेदवाल्यांना ॲलोपॅथी ट्रीटमेंट सांगितली तरी चालते, पण ॲलोपॅथीवाल्यांना चालत नाही की आम्ही आयुर्वेदाचं ट्रीटमेंट घेतोय. पण त्यामुळे ते सांगितलं नाही, पण ते त्यांना मिरॅकल वाटलं. आणि आजही ते म्हणतात की अरे खरंच मिरॅकल झालं, तुम्ही खरंच उभा आहात पायावर स्वतःच्या. असा मला तो खूप मोठा अनुभव आला. आणि त्यावेळेला जे डॉक्टर ज्योतिष शिरोडकरांनी मला धैर्य दिलं आणि मला त्यांनी जो मानसिक बळ दिलं, त्याच्यावर मी आज उभा आहे. इथे आयुर्वेदीय चिकित्सेने त्यांचा ब्लड सप्लाय सुरू झाला, आपण पाय वाचवू शकलो, हे सगळं खरं आहे. किंवा अनेक असे पेशंट आहेत की ज्यांचे पाय आपण वाचवू शकलेलो आहे. पण हा प्रवास सोपा नसतो कधीही, त्या व्यक्तीसाठी, त्याच्या कुटुंबियांसाठी नक्कीच नसतो. आणि त्यामुळे मी विजयला अजून एक प्रश्न इथे विचारणार आहे की विजय, तुम्हाला जरी पाय आपण वाचवू शकलो तरी सक्तीची विश्रांती आलेली आहे त्या याच्यामुळे, त्यावेळी होती, तुम्ही बेडरिडन होतात. आणि त्यामुळे सुरुवातीला फायटर स्पिरिट असलेला विजय किंवा सगळीकडे उधळलेला विजय मी असं म्हणेन, कारण विजय खरोखरी त्याच्यामध्ये इतकं प्रचंड उत्साह, इतकी प्रचंड एनर्जी आम्ही पाहिलेली आहे विजयमध्ये. त्याला सक्तीची विश्रांती आल्यावर ह्या व्यक्तीमध्ये काय बदल होऊ शकतात ते विजयच्या शब्दात आपण ऐकूया. मी 21 पर्यंत मला काहीच वाटलं नाही. जेव्हा बायपास झालं त्याच्यानंतरही मला असं काही नैराश्य किंवा फ्रस्ट्रेशन असं काहीच आलं नाही. मी माझ्या व्यवसायामध्ये परत हे झालो, अगदी करायला लागलो. परंतु जेव्हा मला पायच कट करायची वेळ आली, पायावरती आलं, तसं माझं हिंडणं फिरणं, माझे सगळे व्यवसाय सगळं काही बंद झालं टोटली. आणि मी कधीही घरात न बसणारा माणूस, काही काम नसलं तरी मी सकाळी घरातनं 8 वाजता बाहेरच पडत होतो. तो डायरेक्ट मी 24 तास घरात. अशा तऱ्हेने मला म्हणजे एकदम फ्रस्ट्रेशन आलं की काहीच नाही, माझं इन्कमही बंद झालं. माझी दोन्ही मुलं शिक्षण घेत आहेत, दोन्ही MBBS करतायत विशेष म्हणजे.
त्यांच्याच फिया कसं भरायच्या, त्यांचं ॲडमिशन, याचं सगळ्याचं मला असं नैराश्य येत गेलं. सुदैवाने ते आज दोघेही MBBS करतायत. मी पण काही गोष्टी असल्यामुळे म्हणजे सिव्हिल लाईनमध्ये कमवलेल्या असल्यामुळे मी त्याच्यावर तगू शकलो. परंतु आपण आता अपंग होतो का, किंवा आजही मला असूनही वाटतं की एखादं पटकन उठून जाता येत नाही, एखादी गोष्ट हवी असेल किंवा खालची पडलेली गोष्ट उचलायची असेल तर मला कोणाचा तरी आधार घ्यायला लागतो. म्हणजे थोडंसं मला अपंगत्व आल्यासारखं वाटतं आणि ते नैराश्य आजही माझ्या मनात आहे. म्हणजे मी जरी फायटर असलो, मी स्वतः उभं राहणार, अजूनही मनात म्हणतो की मी अजूनही काम चालू करेन, प्रयत्नही चालू केलेत, परंतु कुठेतरी मला त्याच्यावर मर्यादा आल्या आणि ते मी डायबिटीसकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला हलक्यात घेतलं. त्याचा मला हा परिणाम आज भोगायला लागतोय. म्हणजे डायबिटीस विषयी भयगंड उत्पन्न करणं हा अजिबात उद्देश नाही, पण विजयनी एक खूप महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की त्याला हलक्यात पण घेऊ नका. रादर कुठलीच गोष्ट ही हलक्यात घेऊ नये असं आपल्याला एक त्याच्यातनं संदेश मिळतो. आता मी सीमाकडे येणार आहे. सीमा म्हणजे विजयची पत्नी, एका मोठ्या संकटातनं गेलेली आहे. तिच्याशी बोलूया आपण. सीमा, विजयची सक्तीची विश्रांती सुरू झाली आणि अख्खं कुटुंब डिस्टर्ब झालं. हो, अगदी. कशा सावरलात त्यातनं? म्हणजे माझ्यासाठी खूपच मोठा धक्का होता. ज्या वेळेला कोरोनाचा पिरियड चालू होता त्यावेळेला तर आपल्या सगळ्यांचेच उद्योगधंदे बंद होते, पण त्यातूनही आपण थोडीफार प्रत्येक फॅमिलीनी मध्यमवर्गीयाने पुंजी ठेवलेली असते किंवा काहीतरी केलेलं असतं, त्याच्यातून व्यवस्थित चालू होतं माझं सगळं. आणि त्याच वेळेला माझी मोठी मुलगी जी आत्ता पूर्ण झालं तिचं MBBS, आज ती काही कारणाने येऊ शकली नाही, एका कार्यक्रमाला गेलेली त्यामुळे. तर तेव्हा तिची नुकतीच ॲडमिशन झालेली होती आणि तिला नगरचं मेडिकल कॉलेज मिळालं होतं आणि त्यामुळे तिचं हॉस्टेलचं राहणं वगैरे असं होतं. पण कोरोनाच्या पिरियडमध्ये ती घरी आलेली होती आणि माझा मुलगा तेव्हा 12वीची नंतरच्या नीटच्या परीक्षेला बसलेला होता आणि तो देखील त्याचा पिरियड अत्यंत महत्त्वाचा होता, नीटची एक्झाम असल्यामुळे. आणि त्याच दरम्यान एके दिवशी तो लायब्ररीत गेलेला होता आणि मुलगी कॉलेजमध्ये होती आणि एके दिवशी मिस्टरांना म्हणजे विजयला असा दरदरून घाम फुटून आला होता आणि त्याला असं खूप बेचैन झालं होतं. त्यावेळेला मला काहीच माहिती नव्हतं की ही हार्ट अटॅकची लक्षणं आहेत किंवा काय. तर मला असं वाटलं की जनरली जे कोरोनामध्ये लोकांना त्रास होतोय किंवा काय तसं काहीतरी याला झालंय वाटतं. म्हणून मग मी मॅडमना फोन केला. म्हणजे पहिला फोन मी कोणाला केला असेल तर डॉक्टर ज्योती शिरोडकर मॅडमना केला आणि त्यांना मी सांगितलं, कारण त्याच्या आधीपासून आम्ही आयुर्वेदिकची औषधं मॅडमकडनं घेत होतो. तर पहिला मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांना विचारलं की त्याला असं असं होतंय, दरदरून घाम आलाय आणि अस्वस्थ झालाय तो. तर तत्पूर्वीच्या सोमवारी हा गेला होता म्हणजे मॅडमकडे, तेव्हा मी नव्हते गेले आणि मॅडमने त्याला सांगितलं होतं की विजय तू 2 दिवसामध्ये ना 2D इको वगैरे सगळं करून घे. म्हणजे त्यांनी जेव्हा नाडी परीक्षा केली होती त्यावेळेला त्यांना फ्लक्च्युएशन्स आढळली असतील, आता मला त्यातलं काही समजत नाही, पण मॅडमने सांगितलं होतं की विजय तू सगळं चेकिंग करून घे. पण ह्यांनी मला घरी आल्यावर ते पण सांगितलं नव्हतं, कारण हा अतिशय म्हणजे पहिल्यापासून ना बेफिकिरी असा माणूस आहे आणि मला काहीच कल्पना नव्हती. म्हणून मी पहिला फोन मॅडमला केला तर त्या मला म्हणाल्या की सीमा तू ताबडतोब चांगल्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जवळ नाही किंवा चेकअप करायला त्याला तुला कुठे जवळ जाता येईल. तर मी सातारा रोडच्या इथे राहते, माझ्या आधी डोक्यात आलं होतं PHला जायचं, पण नंतर मीच मॅडमला म्हटलं काय करू, PHला जाऊ का काय करू. तर मॅडम म्हणाल्या शक्यतो हॉस्पिटल बघ. मग मी म्हटलं की जवळपास काही अशी स्पेशल म्हणजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स नाही आहेत. मग मी त्यांना म्हटलं मी दीनानाथला घेऊन जाऊ का, तर त्या म्हणाल्या उत्तम, तू दीनानाथला घेऊन जा. तरीही मला काही कल्पना नव्हती की असं काही मेजर असेल. म्हणजे दारामध्ये गाडी असताना देखील, मी स्वतः देखील ड्राईव्ह करत असताना देखील मी म्हटलं नको, आणि मी मुलालाही फोन केला नाही की नको त्याच्या अभ्यासात डिस्टर्ब, कारण मुलगी तर लांब होती आणि मी चक्क याला रिक्षाने घेऊन गेले. म्हणजे आता मला ते सगळं आठवलं की असं वाटतं बापरे केवढा मोठा तो ह्याचा इन्सिडन्स होऊ शकत होता की त्यावेळेला इनफॅक्ट मी ॲम्ब्युलन्ससारखी सुद्धा गोष्ट म्हणजे पण माझ्या ते डोक्यातच नाही आलं की असं काही असेल. आणि मग तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी जी पहिली जी दीनानाथमध्ये चेकअप असतं तिथे घेतल्यानंतर ECG केला आणि ते माझ्या तोंडाकडे बघतच राहिले. तर ते म्हणाले त्यांना अटॅक येऊन गेला आहे अहो. आणि मला नंतर कळल्यानंतर मग मी खूपच डिस्टर्ब झाले होते. मग मी माझ्या नातेवाईकांना, बहिणींना, ह्याच्या बहिणींना वगैरे फोन केले, मुलांना सांगितलं आणि मग सगळेजण आले. आणि तो मला खूप मोठा धक्का होता, कारण की
आपलं जे कुटुंब असतं त्याच्यामध्ये आपला जो कर्ता माणूस आहे त्याच्यावरती जेव्हा ही अशी काय वेळ येते तेव्हा आपलं अख्खं कुटुंब म्हणजे कोलॅप्स होतं. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्याच्यानंतर ते होत नाही आहे तर थोडंसं त्याच्यातून सगळी ट्रीटमेंट चालू झाली. त्यामधून मग त्याचाच मित्र आहे डॉक्टर संजीव जाधव. ते मोठे हे आहेत, म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट पण करतात, आपल्याला माहिती असतील. मग त्यांच्याशी कन्सल्टेशन केल्यानंतर मी अपोलो हॉस्पिटल मुंबईला घेऊन गेले त्यांना. म्हणजे मॅडमशी तर आम्ही त्याच्यामध्ये संपर्कामध्ये होतो, त्यावेळेला सुद्धा मी त्यांची औषधं घेत होते. नंतर मग तिथे आम्ही त्यांची बायपास सर्जरी केली अपोलो हॉस्पिटलला. तिथे तर कोरोनाच्या वेळेला कोणालाच आतमध्ये यायला अलाउड नव्हतं. इनफॅक्ट माझंसुद्धा चेकिंग करून आतमध्ये घेतलं. आणि तो जो पिरियड होता तो देखील माझ्यासाठी अतिशय म्हणजे भीतीदायकच म्हणायला लागेल असा होता. कारण की मला म्हणजे एकटीच मी त्याच्याजवळ होते. थोडीशी नाही म्हटलं त्याची देखील चिडचिड काही वेळा होत होती, किंवा मला देखील थोडीशी, माझी देखील, म्हणजे खरंच सांगते की काही वेळेला असं की तू लक्षच नाही दिलंच आत्तापर्यंत, लाईटली घेतलंस, कधी विचारच नाही केलंस, असं मला देखील कुठेतरी मनात वाटत होतं. आणि मग तिथून आम्ही पार पडून झाल्यानंतर जेव्हा व्यवस्थित झालं बायपास त्याचं, आणि तिथून मग आम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर परत घरी औषधं चालू होती व्यवस्थित. ॲलोपॅथीची तर खूपच औषधं होती. त्याचबरोबर मी मॅडमकडे जाऊन त्यांची देखील औषधं आणायची. आणि त्या मधल्या काळामध्ये मग माझ्या मुलाच्या ह्याच्यावरती देखील थोडंसं, की जो नीटचं प्रिपरेशन करत होता त्याच्यामध्ये देखील त्याचं हॉस्पिटल्स हे ते, त्याच्यामध्ये त्याचा डिस्टर्बन्स खूप झाला. आणि तो खूपच टॅलेंटेड, म्हणजे दोन्ही माझी मुलं हचिंग्स ICSCमध्ये शिकलेली असताना सुद्धा त्यावेळेला थोडासा जो तो डिस्टर्बन्स झाला त्याच्यामध्ये त्याचे मार्क्स थोडेसे कमी आले त्यावेळेला. म्हणजे हा देखील त्यावेळेला इफेक्ट झाला. मी बोलू का? नाही तर मीच बोलत चालले. नाही, मुख्य म्हणजे हे खूप सगळं हे झालं, डिस्टर्ब कुटुंब डिस्टर्ब झालं, त्यानंतर अॅम्प्युटेशनचं झालं. हो. आणि जेव्हा तो बेडरिडन झाला ॲक्च्युअली, त्यावेळी त्याला असिस्ट करणं, त्याच्या जखमा धुणं, याच्यात त्याचं मनोधैर्य सांभाळणं, हो. हे कसं झालं? आणि मग त्याच्यानंतर जे थोडा बरा झाल्यानंतर परत त्याचं हिंडणं फिरणं चालू झालं आणि मग जखम झाली. आणि मग हे सगळं ॲम्प्युटेशनचं झालं. त्याच्यानंतर देखील आम्ही म्हणजे पूर्णपणे आमची फॅमिली डिस्टर्ब झाली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे दवाखान्यात एका जणांनी थांबणं, त्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेणं, तिथलं सगळं बघणं, तिथे देखील खूप डिस्टर्बन्स झाला. आणि याच्यात सीमा एक महत्वाचं आहे की तू त्याचं पथ्यपाणी कसं सांभाळलंस? हां, त्याचं पथ्यपाणी सांभाळताना म्हणजे थोडंसं मला अवघड पण गेलं. आणि त्यावेळेला मला ही जी आपली ब्लू मार्क्सची प्रॉडक्ट्स आहेत, जसं की ह्यांचा ते रोटीचं जे आहे, आटा जो आहे, त्याचबरोबर त्यांचा शेक आहे आणि स्नॅक्सचं जे आहे, ते देखील प्रॉडक्ट्स मी त्यावेळेला आणायची. आणि त्याचा मी त्याला म्हणजे पोळी वगैरे बनवून द्यायची, किंवा ती प्रॉडक्ट्स देखील वापरायची, औषधं देखील द्यायची. आणि ते पथ्य पाळताना थोडंसं त्याला पण जड जायचं आणि जेवण वाढताना मलाही जड जायचं. कारण की सगळा आहार घेणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावरती सगळीच बंधनं आली. जसं की त्याला आता मग थोडंसं मी म्हणायची, तू जास्त जेवू नकोस, की नको तुझं शुगर वाढेल. मग त्याच मी आपल्या ज्या ब्लू मार्कच्या प्रॉडक्टच्या रोटी चपाती म्हणजे बनवतो आपण, त्या मी त्याला द्यायची. नंतर ते स्नॅक्स द्यायचं. मग कधी कधी त्याला वाटायचं की मला आता नको, म्हणजे मला आता ते तोचपणा आल्यासारखं वाटायला लागलं, की नाही मला आता जरा छान छान चमचमीत खावं असं वाटायला लागलं. पण तरी देखील वेळप्रसंगी मी एखाद्या लहान मुलाला कसं हे करतो तसं त्याच्यावरती बंधन घालून त्याला ते, आणि त्या प्रॉडक्ट्सच्या ज्या पोळ्या किंवा वेळेला त्याचे स्नॅक्स, कधी कधी मग कटलेट बनव, कधीतरी मग थालीपीठ बनव, असं त्याला त्यातल्या त्यात व्हरायटी, कधीतरी कांद्याची पाट्टा. सगळ्यात महत्त्वाचं असं मला इथे दिसतंय की ठीक आहे, ब्लू मार्क प्रॉडक्ट्स तुम्ही वापरले, त्याचा उपयोग झाला, पण डायटिशियन्स वगैरे पण अनेक गोष्टी सांगत असतात. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही त्या शिस्तीत राहणं आणि त्यासाठी कुटुंबियांनी त्याला सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आज तेजस किंवा विद्या ह्या पण खूप चांगल्या डायटिशियन्स आहेत आणि त्याही त्यांचं डाएट सांगत असतात. पण त्या डाएटमधली शिस्त पाळणं आणि ती पाळण्यासाठी पेशंटला मदत करणं, ह्या गोष्टी त्यावेळी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या एस्पेशली सीमा तू केल्यास, त्यामुळे त्यातनं बाहेर पडता आलं. डाएटचा हा मोठा आधार होता त्या औषधांबरोबर आणि बाकीच्या ह्याच्याबरोबर. पण ह्या सगळ्यातनं मला तुला असं विचारावंसं वाटतं
की कुठल्या गोष्टी तुम्हाला अशा परिस्थितीत मानसिक बळ देतात? मला मानसिक बळ तर मुख्य म्हणजे मी म्हणेन मला डॉक्टर ज्योती शिरोडकर मॅडमनीच दिलं. अगदी 100%. कारण की ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं, ॲलोपॅथीचे जे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं होतं की आता ही बोटं पूर्ण काढली आणि त्याच्यानंतर विजय तुला आता नी लेव्हल आपल्याला एम्प्यूट करायचं आहे. त्यावेळेला तर म्हणजे मला अक्षरशः म्हणजे काय मी शब्दात सांगू शकत नाही, एवढं मला टेन्शन आलं होतं. आणि त्यावेळेला मी मॅडमकडे औषध आणायला मी स्वतः जायची बऱ्याच वेळा. कधी कधी मुलगा असेल तर तो जायचा. तर त्यावेळेला मला ते जे टेन्शन आलं होतं त्यावेळेला मला मानसिक बळ फक्त आणि फक्त ज्योती मॅडमने दिलेलं आहे. आणि त्यावेळेला त्या मला म्हणाल्या, अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुला अगदी गॅरंटेड सांगते की आपली काही जी औषधं आहेत त्यांनी त्याचा तुला फरक एका आठवड्याच्या आत मिळेल. आणि तू डॉक्टरांकडनं सांग की आम्हाला नी ॲम्प्युटेशन करायचं नाही आहे, बाकी सगळी जबाबदारी आपण बरोबर करूयात. त्यावेळेला मला खूप मोठा मानसिक आधार फक्त आणि फक्त डॉक्टर मॅडमने दिला. ठीक आहे, इथे मी एक माध्यम होते असंच मी म्हणेन ते त्यांना आधार देण्याचं. पण सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबाचा जो आधार असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि तुमची श्रद्धा, म्हणजे जसं विजयचं फायटर स्पिरिट महत्त्वाचं आहे तशी तुमची श्रद्धा, ज्याची तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल त्या व्यक्तीवर श्रद्धा असणं गरजेचं आहे. श्रद्धास्थान तुमचं सबळ असायला हवं आणि त्यातनं अशा संकटातनं तुम्ही बाहेर पडू शकता असाच इथे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. आता मी विद्याकडे येते. विद्याला मी म्हटलं तसं अगदी लहानपणापासून पाहतीये. विद्या स्वतः टाईप 1 डायबिटिक आहे आणि 17व्या-18व्या वर्षी झाला डायबिटीस तिला. टाईप 1 डायबिटीस म्हणजे आपल्याला कल्पना असेल की आयुष्यभर तुम्हाला इंजेक्शनं इन्शुलिनची घ्यायला लागतात आणि पथ्यपाणी पाळायला लागतं. पण मी मुद्दाम सांगीन, ज्या दिवसापासून मी विद्याला बघतीये ती कायम जशी आत्ता दिसतीये तशीच हसरी आहे. कधीही तिच्या चेहऱ्यावर निराशा, चिंता, चिडचिड कधीही मी पाहिलेलं नाही आहे. आणि तिचा जो प्रवास झालेला आहे त्यातलं जे यश आहे त्याचं गमक मला वाटतं हेच असावं विद्या. तर आता मी तुला पेशंटच्या भूमिकेतनं विचारणार आहे बरं का. डायबिटीसच्या पेशंटला डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्यपाणी किंवा नियमित गोळ्या, औषधं, इंजेक्शनं ही आयुष्यभर फॉलो करायची असतात. म्हणजे आत्तापर्यंत तसा प्रघात होता, आता बदलतोय हेही मी सांगते. तर हे करताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात? ॲज अ एज्युकेटर, परीक्षक म्हणून मी जेव्हा प्रशिक्षक म्हणून जेव्हा मी पेशंटशी संवाद साधते, आत्ताच आपण एक विजय सर आणि सीमाताईंचे अनुभव ऐकले. ह्याच्यातनं काय आपल्याला लक्षात येतं तर कुठलाही आजाराचं निदान होणं आणि तो ॲक्सेप्ट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यात डायबेटीस हे जास्ती अवघड आहे कारण तो आपल्याला आयुष्यभर सांभाळायचा आहे. 24 तास दिवसातले आपण त्याच्या तालावरती आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. त्यामुळे पहिली रिॲक्शन प्रत्येकाची ही म्हणजे ॲक्सेप्टन्सच्या ज्या आपण स्टेप्स म्हणू शकू त्याला, की डिनायल, की नकार, की नाही शक्यच नाही, म्हणजे हा रिपोर्ट चुकीचा असेल, आपण दुसऱ्या लॅबमध्ये चेक करू वगैरे, असा इथून सुरू होतो. म्हणजे एखाद्या आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला डायबिटीसचं निदान झालं तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं ही खूप सोपी गोष्ट आहे. किंवा त्याला 4 सल्ले देणं की अरे नाही असं कर, हे पथ्य पाळ, अमुक कर वगैरे वगैरे. पण जेव्हा स्वतःवरती ती वेळ येते तेव्हा पहिला नकार येतो की नाही नाही हे काहीतरी चुकीचं असेल. मग त्याच्यानंतर राग यायला लागतो की का आपल्याला का झाला, वाय मी असं प्रवास तो चालू होतो. मग थोडं डिप्रेशन येतं की अरे आपण तर सगळं करतो, कारण प्रत्येकजण असंच समजत असतो की आपण खूप व्यवस्थित आहोत, आपण सगळ्या गोष्टी छानच करतो, मग तरी मलाच का असं होतं. आणि हळूहळू मग बार्गेनिंग चालू होतं की नाही मागच्या महिन्यात ना मला खूप ऑफिसमध्ये ताण होता म्हणून माझ्या सगळ्या वेळा चुकल्या, समारंभ होते वगैरे वगैरे, आणि म्हणून माझी साखर वाढली असेल, मी आता 1-2-3 महिने सगळं नीट करीन आणि मग करीन. आणि मग हळूहळू तो ॲक्सेप्टन्स यायला लागतो. म्हणजे ॲक्सेप्टन्स हा सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे आहे. बरोबर. ॲक्सेप्टन्स नंतर मग पूर्ण कुटुंब त्याच्याकडे कसं बघतंय, त्याला बाकीची साथ कशी मिळतीये, हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. याच्यामध्ये आर्थिक बाजू पण खूप मोठी आहे, कारण तुम्ही कुठलीही औषधं किंवा
उपाययोजना करायची म्हटलं तर त्याच्यामध्ये आर्थिक गोष्ट येते. हं. आणि नॉर्मली प्रत्येकाचा असा एक स्वभाव असतो की मला नको, आपण कुटुंबातल्या बाकीच्यांना तो खर्च येऊ दे, आपल्यावरती ती जबाबदारी आहे कुटुंबाची वगैरे हं. असं. तर त्या ह्याच्यात मला उलट असं सांगावंसं वाटतं की तुम्हाला जर कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची आहे तर तुम्ही फिट असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां. तर तुम्ही जास्त म्हणजे तुम्ही पहिले स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची गोष्ट ॲक्सेप्ट करा, तर तुम्ही बाकीच्यांच्या दिवसभर सगळ्या गोष्टी नीट करू शकाल. बरोबर. अजून एक डायबिटीसच्या लोकांना येणारी अडचण म्हणजे हायपोग्लायसिमिया. बरोबर. आणि हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातली शुगर जरुरीपेक्षा जास्त कमी होणं. अशा वेळी तो टाळण्यासाठी किंवा त्यावेळी त्यातनं सावरण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे मुळात ना डायबेटीसची मॅनेजमेंट ही समजून घेणं प्रत्येकाने हे महत्त्वाचं आहे. केवळ डॉक्टर नुसतं सांगतायत की या दिवसातनं 3दा गोळ्या घ्या किंवा इन्सुलिन घ्या किंवा पथ्य पाळा, हे असं नुसतं न पाळता ते का घेतोय, त्याची ॲक्शन काय आहे, बाकी कुठल्या आजारामध्ये या गोष्टी बघायची गरज नसते. समजा काही दुसरं इन्फेक्शन झालं, 1-8 दिवस तो कोर्स केला, त्या गोळ्या घेतल्या, त्याची नावंसुद्धा नाही लक्षात ठेवली तरी काही फारसं बिघडत नाही आहे, ती गोष्ट नंतर बरी होणार आहे. पण डायबेटीसमध्ये आपण म्हणजे पेशंटला ज्या काही गोष्टी ॲडवाईस केलेल्या असतात त्यानुसार त्याला सगळ्या त्या वेळा, खाणं पिणं हे सगळं सांभाळायचं असतं. त्यामुळे त्याचं समजून घेणं, त्याचं काम काय आहे हे समजणं महत्त्वाचं असतं. म्हणजे पेशंटनी स्वतः डायबिटीसचं शिक्षण घ्यायला हवं. घेणं म्हणजे मी सुदैवाने मला याज्ञिक सरांचीच पहिल्यापासून ट्रीटमेंट मिळाली आणि त्यांचा हाच अप्रोच आहे की पेशंटने कमीत कमी वेळेला आपल्याकडे यावं आणि त्यांनीच तो पूर्णपणे मॅनेज करावा, स्वयंपूर्ण, पण कमीत कमी वेळा यावं म्हणजे ते समजून घेऊन. म्हणजे स्वतः एज्युकेट असं याज्ञिक सर नेहमी म्हणत असतात की स्वतः प्रथम डायबिटीसला समजून घ्या, त्याचं शिक्षण घ्या आणि त्याप्रमाणे स्वतःचा डायबिटीस मॅनेज करायला शिका की आपल्याला नक्की कसली गरज आहे, आहाराची, औषधाची, व्यायामाची. आधी आहाराला महत्त्व द्यावं का औषधाला का व्यायामाला, हे सगळं स्वतःच्या बाबतीत समजून घेणं ही खरं तर गुरु म्हणजे हायपोग्लायसिमियाबद्दल जे तुम्ही विचारलं तर हायपोग्लायसिमियाबद्दल बहुतेक डायबेटीसच्या लोकांमध्ये एक खूप प्रकारची भीती असते. आहे तो भीतीदायक, मान्य आहे. म्हणजे काय होतं ॲक्च्युअली तर आपल्या शरीराला साखरेची गरज तर आहे पण ती प्रमाणात, म्हणजे खूप कमी पण नको आणि खूप जास्त पण नको. तर खूप कमी जर झाली तर इमिजिएट त्यावेळेला ॲक्शन घ्यावी लागते. म्हणजे त्यावेळेला आपल्याला लगेच 2 ते 3 चमचे साखर खाणं गरजेचं असतं. आणि हे का होतं तर आपण गोळ्या औषधं घेतली आहेत पण वेळेवर खाल्लं नाही, कमी खाल्लं गेलं, 2 खाण्यामध्ये खूप अंतर पडलं, म्हणजे ही घाबरण्यासारखी कारणं नाही आहेत, तर ही मॅनेज करण्यासारखी कारण आहेत. तर त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधाचे डोसेस ऍडजस्ट करणं, पण एकदम भीतीने औषधच बंद करणं हा उपाय नाहीये. विद्या, सगळं मान्य बरं का, इथे सगळ्यांच्या मनात असलेला एक प्रश्न मी विचारते की कित्येक वेळा औषधं, इन्शुलिन सगळं नियमित होतं, पथ्य पाळलं जातं, व्यायाम केला जातो, सगळं डॉक्टरांचं ऐकलं जातं, पण तरीही शुगर कंट्रोल होत नाही आणि मग पेशंट हताश होतो. तर अशा वेळी त्याला या मनस्थितीतनं सावरण्यासाठी तू त्यांना काय सांगतेस? म्हणजे तेच परत की मधुमेहाचं प्रशिक्षण देणं, मधुमेह नियोजनाचं हे खूप गरजेचं आहे. तो जर समजून घेतला तर असं हताश व्हायची वेळ कमी येते. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण डायबेटीस म्हणजे साखर वाढण्याची किंवा कमी होण्याची जी कारणं आहेत त्यातली आपल्याला माहिती असलेली ही कारणं आहेत की आहार, औषधं, व्यायाम वगैरे, पण त्याही पलीकडे ते होऊ शकतं हा एक्सेप्टन्स आपल्याला पाहिजे. म्हणजे मग असं पहिली रिॲक्शन होणार नाही की अरे मी तर आज हे सगळं केलं मग तरी का झालं. तर त्यावेळेला असा विचार केला पाहिजे की ठीक आहे, मी त्या गोष्टीची तीव्रता तर कमी केली, बरोबर, साखर वाढली आहे पण मी कॉम्प्लिकेशन तर टाळू शकले किंवा कॉम्प्लिकेशनची तीव्रता तर कमी करू शकले. असा जर आपण ॲटिट्यूड ठेवला तर आपण याच्यातनं नक्कीच सकारात्मकपणे बाहेर पडू शकतो. अगदी खाजगी प्रश्न मी तुला ओपनली विचारते बरं का. डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका आणि पेशंटला तर गोड खाण्याची तीव्र इच्छा होते, तू अशा वेळी काय करतेस? खाते नक्कीच. पण ते किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने हे महत्वाचं आहे.
म्हणजे ऍक्च्युअली डायबेटीसला आपण उगीच पथ्य असं नाव देतो. पथ्य नसतं. तुम्ही जर सगळ्या गोष्टी समतोल केल्यात तर कुठलीच गोष्ट करता येणार नाही असं नसतं. म्हणजे बाकीचे जर आजार बघितले आपण, अगदी समजा सिलियाक किंवा असं बघितलं तर गहू आपण ग्लुटेन आपण पूर्ण बंद सांगतो करायला. आणि चुकून जरी थोडासा कधी गहू गेला पोटात तर त्याला त्रास होऊ शकतो. पण तसं डायबेटीसचं नाहीये. तुम्ही तुमच्या तब्येत सांभाळून, तुमचं मनाचा आनंद सांभाळून तुम्ही सगळ्या गोष्टीचा आनंद हा नक्की घेऊ शकता. फक्त हा समतोल राखण्यासाठी तुम्ही योग्य सल्ला घेऊन, योग्य पद्धतीने, योग्य कॉम्बिनेशनमध्ये जर त्या गोष्टी खाल्ल्या, अगदी थोडासा जरी बदल केलात तुम्ही. आता समजा सणावाराला आपण नॉर्मली ट्रॅडिशनल आपला मेनू काय असतो, पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड, मसाले भात वगैरे. तर ह्याच्यामध्ये ठीक आहे, तुम्हाला तुमचं लक्ष कशावर आहे, श्रीखंडावर आहे, तर श्रीखंड तेच ठेवा. फक्त बटाट्याच्या भाजीच्या ऐवजी तुम्ही कुठली उसळ करा, पुरीच्या ऐवजी फुलका करा. असे जर काही तुम्ही बदल केले तर नक्कीच आपण ते, म्हणजे शुगर फ्री श्रीखंड खाण्यापेक्षा चमचाभर नॉर्मल साखरेचं, पण चमचाभर, वाटीभर नाही, असं श्रीखंड खाल्लं तर ते नक्कीच चालणार आहे. आता आंब्याचा सीझन जवळ आलाय. आंबा खातेस तू? खरं सांगू, मी रोज एक आंबा खाते. म्हणजे थोडक्यात पण कुठेही साखर वाढू न देता आपल्या, म्हणजे कुठल्या वेळेला खायचंय हे महत्वाचं आहे, कशा पद्धतीने खायचा. आमरस नाही खायचा. आता तेजस मॅडम या बाबतीमध्ये जास्त चांगला सल्ला देतीलच, पण मी तो प्रत्यक्षात करते. आणि खरंच मी आंबा बाजारात यायला लागल्यापासून मी रोज आंबा खाते. आणि माझ्याकडे एक पल्पची बाटली पण कायम असते, मँगो पल्पची. म्हणजे इनडायरेक्टली तू सगळ्यांना लायसन दिलंस आंबा खाण्याचं. ठीक आहे तेजस. मी आता डॉक्टर तेजसकडे येते. तेजस आहार तज्ज्ञ आहे. मला एक आयुर्वेदातला श्लोक आठवतोय, मुद्दाम म्हणणार आहे. प्राणाहा प्राणभृताम अन्नम अन्नम लोकोभिधावती, वर्णहा प्रसादा सौस्वर्यम जीवितम प्रतिभा सुखम, तुष्टी पुष्टी बलम मेधा सर्वम अन्ने प्रतिष्ठितम. तुष्टी पुष्टी म्हणजे तुमचं समाधान, तुमचं पोषण, तुमची बुद्धी, तुमचं कॉम्प्लेक्शन. आज फेअरनेस क्रीमसाठी आपण लाखो रुपये खर्चा मार्केट आहे सध्या, पण ते फेअरनेस, ते कॉम्प्लेक्शन हे अन्नावर आहे. तुमचं समाधान हे अन्नावर आहे, तुमची स्ट्रेंथ अन्नावर आहे. आणि शेवटी काय सांगितलंय, सर्वम अन्ने प्रतिष्ठितम, म्हणजे तुमचं जीवित हे सुद्धा अन्नावर आहे. आणि तोच भाग डॉक्टर तेजस खूप छान पद्धतीने सांभाळतायत. तेजस, सध्या अनेक प्रकारची डाएट्स चालू आहेत. केटो डाएट, लो कार्ब टू नो कार्ब, किंवा हाय प्रोटीन डाएट, अटकिन्स डाएट, वेगवेगळ्या प्रकारची. कोणी म्हणतं 2 तास जेवा, कोणी म्हणतं दर 2 तासांनी जेवा. काय करायचं ग सगळ्यांनी? छान. दीक्षित दिवेकर डायलेमा. ह्या प्रत्येक डाएटमध्ये काही ना काहीतरी तथ्य आहे. असं नाही की ही सगळी विनाकामाची. काही ना काहीतरी त्याच्यात एक प्रिन्सिपल वापरलंय आणि ते तुम्हाला मदत करणार आहे. पण प्रत्येक डाएटचे काही लिमिटेशन्स पण आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मी असं विचारते, मला जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की तुमचं आडनाव काय आहे. समजा आता माझं आडनाव वाघ आहे, तर मी वाघांसारखं, म्हणजे वाघांना जे उपयुक्त डाएट आहे त्यांच्या प्रकृतीनुसार ते घेतलं पाहिजे. किंवा माझं आडनाव लिमये आहे, तर लिमयांनी काय खाल्लं पाहिजे ह्याचा मी विचार केला पाहिजे की माझी प्रकृती कशी आहे. आयुर्वेदामध्ये जो प्रकृती परीक्षण प्रकार असतो, तर तुमच्या प्रकृतीसाठी काय सूट होणार आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही काय प्रकारचं काम करता, तुमच्या आवडीनिवडी कशा आहेत, तुम्हाला एखाद्या पदार्थाची ॲलर्जी आहे का, ह्या सगळ्याचा विचार करून जर ते डाएट फॉलो केलं तर मला वाटतं ते जास्ती सस्टेनेबलही राहतं आणि ते तुम्हाला सूट होतं. राईट. साधारणतः डायबेटिक माणसांनी काय डाएट फॉलो करावं? तर सोपं एक आम्ही सांगतो की डोळ्यासमोर तुमचं ताट आणा, ताटाचे 4 भाग करा, त्यातले 2 भाग हे भाज्या, सॅलड्स आणि फायबरयुक्त पदार्थांचे असले पाहिजेत. आणि उरलेल्या 2 भागांपैकी 1 भाग धान्याचा असावा आणि 1 भाग काहीतरी प्रथिनं असणारा असावा. प्रथिनं म्हणजे
डाळी आहेत, कडधान्य आहेत, दुधाचे पदार्थ आहेत, काही जण अंडी खात असतील तर अंडी आहेत किंवा नॉन व्हेजिटेरियन काही पदार्थ आहेत. तर असा चौरस आहार आपण जो म्हणतो की 4 भाग आणि 4 भागामध्ये वेगवेगळ्या भागाची एक स्पेशालिटी, तर हे 4ही तुमच्याकडे असतील तुमच्या ताटामध्ये तर तो योग्य आहार. तर आता हे समतोल हा जो आहे तो प्रत्येक जेवणात साधता येतो. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं हे फक्त दुपारी जेवणापुरतं आहे किंवा रात्री जेवणापुरतं आहे, पण नाश्त्यामध्ये पण हा समतोल साधता येतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पोहे खाल्ले की शुगर खूप वाढते, पण पोहे हे आपलं नेहमीचा नाश्ता आहे, आवडीचा नाश्ता आहे. मग पोह्यामध्ये हा समतोल तुम्ही कसा आणणार? तर पोह्यामध्ये धान्य म्हणजे पोहे तुम्ही जे वापरणार आहात ते, मग बाकीचे 3 घटक कुठे गेले? तर त्याच्यामध्ये प्रथिनं कशी घालू शकाल पोह्यांमध्ये? त्याच्यात दाणे घालू शकाल, त्याच्यात पनीरचे तुकडे घालू शकाल किंवा स्प्राउट्स घालू शकाल पोह्यांमध्ये, काही मोडाची कडधान्य घालू शकाल. त्याच्यामध्ये भाज्या कशा घालाल? तर भाज्या वेगवेगळ्या पोह्यांमध्ये घालता येतात की मटार घालता येतात, फ्रेंच बीन्स घालता येतात, कोबी किसून घालता येतो किंवा फ्लॉवरचे तुकडे घालता येतात, गाजर घालता येतं, कोथिंबीर कांदा भरपूर घालता येतो, खोबरं घालता येतं. तर असा समतोल तुम्ही जर का साधलात, पोह्यांबरोबर थोडं दही घेतलं वाटीभर, तर ते पोहे सुद्धा तुम्हाला आनंदाने खाता येतील आणि शुगर न वाढवता खाता येतील. आणि मला नुसतेच पोहे खायचे असतील तर नेहमीसारखे नुसतेच पोहे खायचे असतील तर मला वाटतं आधी थोडासा व्यायाम करायला लागेल तुम्हाला आणि नंतर पोहे खाल्ल्यानंतर बाकीचं इतर तुमचं जे पुढचं जेवण आहे तर ते थोडंसं बॅलन्स करायला लागेल. आणि नेहमी याज्ञिक सर आमचे सांगतात की शुगर चेक करून बघा. म्हणजे विश्वास कोणावरच ठेवू नका, डॉक्टरांवरही ठेवू नका, आहार तज्ज्ञांवरही ठेवू नका. एखादा पदार्थ खाऊन 2 तासांनी शुगर चेक करून बघा आधी नंतर. जर तुम्हाला वाढलेली दिसली शुगर नुसते पोहे खाऊन तर निश्चितच पुढच्या वेळेला तुम्ही नुसते पोहे नाही खाणार. बरोबर. म्हणजे शेवटी मॉनिटरिंग त्याचं महत्त्व इथे अधोरेखित होतं. सध्या ना एक असा कल्ट आहे असं मी म्हणेन किंवा एक गट आहे की तो एकधान्य आहाराला महत्त्व देतो. एका वेळी एकच ग्रेन खा. पण आपली जी ट्रॅडिशनल भाजणी आहे त्याच्यामध्ये अनेक धान्य आपण एकत्र करतो. अगदी साध्या इडली डोसामध्ये सुद्धा तांदूळ उडदाची डाळ असते किंवा मिक्स पिठांचा हल्ली सल्ला दिला जातो. तर ह्या बाबतीत तू काय सांगशील? एकधान्य ही जी पद्धत सांगितली जाते त्याच्या मागे मला असं वाटतं की प्रिन्सिपल आहे की धान्य कमी खावं. मुळात आपल्या जेवणांमध्ये आपण बऱ्याचदा एकापेक्षा जास्त धान्य खातो. म्हणजे काय की पोळी पण खातो, भात पण खातो आणि मग त्याच्यामुळे शुगर जास्ती वाढते, कारण धान्यांची साखर लवकर बनते. तर एकधान्य पद्धतीमधलं मेन प्रिन्सिपल हे असावं की धान्याचं प्रमाण मुळात कमी करावं आहारातलं, जेणेकरून शुगर चांगल्या येतील. त्याच्या पुढेही जाऊन काही जण म्हणतात की अनेक धान्य एकत्र केली की पचनाला त्याचा इफेक्ट होतो किंवा त्रास होतो, पण मला त्या बाबतीत फार तथ्य वाटत नाही. तथ्य हेच आहे की धान्याचं प्रमाण कमी करावं. मग जर का धान्याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर एकतर तुम्ही एका वेळेला एकच धान्य खा, किंवा तुम्हाला 2 धान्य एकत्र करायचे असतील किंवा 3-4 धान्य एकत्र करायचे असतील तर धान्यांच्या बरोबरीने कडधान्य एकत्र करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल भाकरीचं पीठ आपण जे वापरतो तर त्याच्यामध्ये ज्वारी किंवा बाजरी तुम्ही फक्त वापरलीत भाकरीला किंवा नाचणी वापरलीत फक्त, तर बऱ्याचदा शुगर खूप वाढते. कारण या मिलेट्सचा सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्ती आहे. पण ह्याच्या बरोबर तुम्ही जर का काळे उडीद घातलेत किंवा ह्याच्याबरोबर तुम्ही हिरवे मूग घातलेत, हरभरा घातला, ही जी कडधान्य आहेत, तर ह्याची एकत्रित पिठाची तुम्ही भाकरी खाल्लीत तर तुमची शुगर फार वाढणार नाही, तुलनेने कमी वाढेल. ह्याच्यामध्ये तुम्ही मेथी घालू शकता, मेथीचे दाणे घालू शकता. म्हणजे धान्य एकच ठेवायचे आपल्याला, पण त्याच्याबरोबर इतर कडधान्यांचं तुम्ही मिश्रण केलं तर एकतर ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, बरोबर, प्रथिनं ऍड होतात आणि त्याची गुणवत्ता वाढते. म्हणजे व्हेजिटेरियन डाएटमध्ये मुख्य प्रॉब्लेम हा असतो की प्रथिनं कमी दर्जाची असतात. जेव्हा तुम्ही 2 वेगवेगळे धान्य कडधान्य एकत्र करता तेव्हा त्याचं एकूण जे प्रोटीन्स आपल्या पोटात जातात ते चांगल्या क्वालिटीचे जातात. बरोबर. डायबिटीस झाल्यावर किंवा वजन वाढल्यावर सगळ्यांना डाएटविषयी जाग येते. प्रत्येकजण डाएट कॉन्शियस होतो असं आपण म्हणू. तुझ्या मते हा कॉन्शियसनेस नक्की कधीपासून यायला पाहिजे, किंवा डाएटची सुरुवात किंवा डाएटची जाणीव म्हणेन मी. डाएट हा शब्द आपण चांगल्या अर्थाने इथे वापरतोय. आपण जे खातो त्याची जाणीव, याला मी डाएट म्हणते, ती जाणीव नक्की केव्हा यायला पाहिजे? छान. आता याज्ञिक सरांच्या युनिटमध्ये शिकल्यामुळे याचं उत्तर मी असं देईन की ह्याची जाणीव आपण पोटात असताना आपल्या आईला झाली पाहिजे. येस.
कारण याज्ञिक सर असं सांगतात की तुम्हाला डायबिटीस होणार का नाही याची शक्यता तुम्ही आईच्या पोटात असल्यापासून वर्तवता येते. त्यामुळे तेव्हा जर का आईचा आहार चांगला असेल तर पुढच्या पिढीचं आरोग्य चांगलं राहायला आणि डायबिटीसपासून दूर राहायला मदत होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर का सगळ्या यंग जनरेशननी आपल्या आहाराकडे लक्ष दिलं तर त्यांच्यासाठी तर फायदा होईलच, पण त्यांच्या पुढच्या पिढीसाठी ह्याचा फायदा होईल. आणि पोटात असताना तर फायदा होईलच बाळाला ह्याचा, पण बाळ बाहेर आल्यावरती कोणाचं अनुकरण करतं? पहिल्यांदा आपल्या आईवडिलांचंच करतं ना. ते जे खातात तेच बाळाला आवडतं, तेच बाळ खातं. मी सुद्धा सगळं माझ्या आईकडनंच शिकली. त्याच्यामुळे चांगल्या सवयी सगळ्या आहाराच्या या घरात सुरुवातीपासूनच जर का आपण लावल्या तर ते पुढे कॅरी व्हायला मला वाटतं मदत होईल. आणि शाळा हे अजून एक चांगलं माध्यम मला वाटतं. तर मी शाळेत काम करत असल्यामुळे मला त्याची महती जास्त पटती आहे की शालावयीन मुलांना जर का ह्याचं आपण ज्ञान पुरेसं दिलं तर त्यांना पुढे जाऊन पुन्हा ह्याचा फायदा त्यांच्या जनरेशनला आणि त्यांच्या पुढच्या जनरेशनला पुन्हा हा होणारच आहे. म्हणून ॲज अर्ली ॲज पॉसिबल. बरोबर. म्हणजे यातनं मला एक जाणवत आहे की आपण पुढच्या पिढीला इस्टेट, संस्कार, शिस्त ही जी देतोय तर ही आहाराची शिस्त आणि आरोग्याची शिस्त जर आपण दिली तर ती सगळ्यात मोठी देणगी पुढच्या पिढीला असेल. आणि तेच आपण लक्षात ठेवून पुढे जाऊया. अंजली मॅडमकडे येते. अंजली मॅडम, व्यायामाचे अनेक प्रकार आहेत आणि वजन किंवा साखर कमी करण्यासाठी एनर्जी किंवा कॅलरी खर्च करणं या दृष्टिकोनातनं फक्त व्यायामाकडे पाहिलं जातं. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की फक्त योग करून वजन कमी होतं का आणि शुगर कंट्रोल होते का? ओके, थँक्यू फॉर दॅट क्वेश्चन. सुरुवातीला आरोग्य तरंग हे जे तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करते. धन्यवाद. कारण ही फारच महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुम्ही करता आहात, सामाजिक पातळीवर करता आहात, ह्याचं रिअली कौतुक करावंसं वाटतं. आणि आज या मंचावरती मी इतके छान एक्सपर्ट्स बरोबर बसली आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड अँड थँकफुल टू यू. ओबेसिटी हा शब्द जो आहे तो आपल्याला नव्याने असं म्हणजे पाश्चात्य देशातून आलेला ओबेसिटी हा असा शब्द वाटतो. आणि ओबेसिटी हे एस्टॅब्लिश करायला पहिले आपण BMI हे वापरायचं. म्हणजे आपलं वजन जास्त असलं तर आपण ओबीस आहोत असं समजायचं. पण आता ह्या गोष्टीची समज बदलत आहे. त्यामुळं मिडल फॅट म्हणजे तुमचं पोटाचा घेरा केवढा आहे ह्याला जास्त आता महत्त्व आहे रॅदर दॅन तुमचं टोटल वजन किती आहे या गोष्टीला. मग आता ह्या गोष्टीला आपण का लक्ष द्यावं? आता तुम्ही सगळ्यांचं इथं बोलणं ऐकलं आहे. ओबेसिटी इज द बेसिक कॉज. मूळ कारण आहे खूप साऱ्या नॉन कम्युनिकेबल म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस, जीवनशैलीबरोबर जे रिलेटेड डिसीजेस असतात ओबेसिटीच्या माणसाला ते जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण आता ओबेसिटीला हे सिरियसली घेतो आहे. एक लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर म्हणून आता आपण ट्रीट करतो आहे. डायबिटीज आणि ओबेसिटी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. इट इज नॉट जस्ट अबाउट कॅलरी इन अँड कॅलरी आउट. म्हणजे तुम्ही फक्त कॅलरीज किती कन्झ्युम करता आणि कॅलरीज किती स्पेंड करता आहे हेच फारच एक सिम्पलिस्टिक वे पाहण्याचा आहे. पण ओबेसिटी इज मोर कॉम्प्लेक्स दॅन दॅट. आणि त्याच्यासाठी खूप वेगवेगळी कारणं असतात. आणि त्याच्यातलं सगळ्यात मुख्य जे कारण आहे ते आहे स्ट्रेस. म्हणजे आपले जे नेगेटिव्ह विचार जे आपण ठेवतो किंवा जीवनशैली ठेवतो त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या वजनावर, ओबेसिटीवर आणि मिडल फॅट जो असतो, विसरल फॅट जो असतो त्याच्यावरती होतो. मग हे आपण कसं समजून घ्यायचं? समजा आज तुमच्यासमोर एक वाघ उभा आहे तर तुम्ही झोपाल का? नाही. तुम्ही घाबरून डोळ्यात तेल घालून त्या वाघाकडे बघत बसाल. तुम्हाला झोप कधी येईल? जेव्हा तो वाघ तुम्ही कोणीतरी पिंजऱ्यात टाकला आहे किंवा तो वाघ आता नाही म्हणल्यानंतरच तुम्हाला झोप येईल. तर हे जे आपलं मनाचं किंवा माइंडचं जे स्टेटस असतं ते आपल्याला पहिल्यापासून आपल्या एव्होल्युशनमुळे आपल्याला दिलं गेलेलं आहे. कारण आपण पहिले जंगलात राहायचो आणि तो वाघ आपल्यासमोर आला तर आपल्याला फ्लाईट किंवा फाईट मोडमध्ये जाणं हे आवश्यक होतं.
आणि ते फ्लाईट किंवा फाईट मोडमध्ये जाताना आपल्या शरीरात काही एन्झाईम्स, काही हार्मोन्स रिलीज होतात. आणि त्याच्यात सगळ्यात मुख्य जे डिमांड असते ती असते एनर्जी किंवा ग्लुकोजची. मग आपलं शरीर सडनली ग्लुकोज आणि कॉर्टिझॉल हे असले जे हार्मोन्स आणि एन्झाईम्स असतं ते फेकायला सुरू करतं आपल्या शरीरात फाईट मोडसाठी. पण आता तो आपण झाडावर चढलो, वाघ गेला, आता आपण सेटल डाऊन झालो आहे, तर आपल्या बॉडीमध्ये खूप सुंदर आहे आपली बॉडी देवाने दिलेली. त्याच्यात नॅचरल मॉपिंग अप असतं की आपल्या जे शरीरात हे जे सगळे जे हार्मोन्स रिलीज झालेले आहेत ते आता त्याची गरज नाही. म्हणून आपली बॉडी पॅरासिम्पथेटिक स्टेटमध्ये जाते, ज्याला आपण रेस्ट आणि डायजेस्ट स्टेट म्हणतो. आणि ह्या रेस्ट आणि डायजेस्ट स्टेटमध्येच आपली ज्या प्रकृतीची हानी झालेली असते दररोजची ती दुरुस्त होते. आपण जेव्हा एक शांत 7, 7.5 किंवा 8 तासाची झोप घेतो ते एक चांगलं प्रकृतीचं लक्षण का म्हणतो? कारण त्या काळात आपल्या शरीरातली जितकीही हानी झालेली असते ती सगळी भरून निघते. पण आजच्या परिस्थितीत काय होतं आहे, परसिव्ड थ्रेट म्हणजे माझी एक्झाम आहे, त्यापासून माझ्या बॉसनी मला आज मीटिंगला बोलवलं आहे आणि माझी ती तयारी नाही, त्यापासून लिटरली मी लग्नात गेले आणि मला आहेरात चांगली साडी मिळाली नाही पण माझ्या जाऊला चांगली साडी दिली, हे आपण आठवडाभर विचार करून त्याची तणतण करतो. ह्याला आपण परसिव्ड थ्रेट म्हणतो. म्हणजे तुम्ही तो वाघ स्वतः तुमच्यासमोर उभा केलेला आहे आणि मग तुमची सिस्टम सातत्याने पॅरासिम्पथेटिक स्टेटमध्ये राहते. आणि हे असं झाल्यामुळे सारखं आपलं खाणं किंवा जे न खायला पाहिजे ते खाण्याची हाव होणं हे अनायसे होतं, अननोईंगली होतं. आणि त्यामुळे आपल्याला माहिती असतं की हे खाणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे किंवा एवढं खाणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे, तरी आपण अनायसे ते खात जातो. तर ह्याच्यामुळे जे शरीरात जी हानी होते ती 1 दिवसाची नसते. ओबेसिटी 1 दिवसात वाढत नाही. तुम्हाला डायबेटीस पण 1 दिवसात होत नाही. जसं आता सरांनी सांगितलं 2003ला त्यांना ॲक्सिडेंटली कळालं की त्यांची शुगर हाय आहे. म्हणजे तो जर का इन्सिडेंट झाला नसता तर बहुधा त्यांना लक्षातही आलं नसतं. इट इज नॉट की आपली बॉडी आपल्याला इंडिकेशन्स देत नाही. वी डू नॉट लिसन टू आवर बॉडी. आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. तर योग हा साधा प्रश्न जो तुम्ही विचारला की शुगर कंट्रोल करू शकतं का आणि ओबेसिटी रिड्यूस करू शकतं का, द आन्सर इज सिम्पली येस, 100%. पण ह्याच्यात काही गोष्टी आहेत. सिम्पली सेईंग दॅट की मी आज सकाळी 1 तास योग केला हा योग नव्हे. नुसतं आसनं करणं किंवा डोक्यावरती उभं राहणं हाही योग नव्हे. योग हा अष्टपैलू आहे. यमनियमपासून ध्यानधारणापर्यंत आपण तो दिवसभर ॲज अ ॲटिट्यूड आणि ॲज अ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जीवनशैली म्हणून तो आपण जर का स्वीकारला आणि तो तसा फॉलो केला तर योगा हा प्रमोटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणारा, आजाराला न येऊ देणारा असा प्रिव्हेंटिव्ह हा एक छान मेथड आहे, ज्याला तुम्हाला काहीही पैसे खर्च करायचे नाही आहे, कुठल्याही इक्विपमेंटची गरज नाही, काही गरज नाही. मग तुम्ही काय जॉगिंग, झुंबा, जिम हे करू नाही असं आहे का? तसं नाही आहे. पण ह्या दोन्हीतला फरक तुम्ही जाणून घ्या. जेव्हा आपण एक ॲरोबिक एक्सरसाइज करतो जसं जॉगिंग आहे किंवा जिमिंग आहे, ते कॅटाबॉलिक रिॲक्शन्स आपल्या शरीरात क्रिएट करतात. म्हणजे तुमची सिम्पथेटिक ओव्हरलोड आहे तो कमी होत नाही. कॅलरी खर्च होते पण तरी जे स्ट्रेसर्स तुमच्या शरीरात जे आहेत ते कमी होत नाही. पण योगनी ॲनाबॉलिक रिॲक्शन्स तुमच्या शरीरात एनकरेज होतात. त्याच्यामुळं जे स्ट्रेसेस आहेत ते कमी होतात. त्यामुळं योगाचा हा सर्टनली एक खूप छान बेनिफिट आहे बोथ ओबेसिटी आणि डायबिटीसमध्ये. म्हणजे मी इथे एक इक्वेशन मांडते, A = B, B = C, सो A = C. ताणामुळे शुगर वाढते, योगामुळे ताण कमी होतो, म्हणून योगामुळे शुगर कंट्रोल व्हायला मदत होते असं आपण म्हणू शकतो थोडक्यात. ठीक आहे. सध्या ना अंजली मॅडम योगाचं हे खूपच वाढलं आहे. म्हणजे गल्लोगल्ली योगाचे क्लासेस, ऑनलाईन क्लासेस, ऑफलाईन क्लासेस, हे असे मशरूमिंग आहेत.
ह्याच्यात काही अल्पतज्ञ असलेली, काही मध्यमतः तज्ज्ञ असलेली मंडळी पण अगदी अथॉरिटेटिव्हली योग शिकवतात. यामध्ये बरेच वेळेला काही चुका होण्याचा पण हे असतो, म्हणजे काय म्हणतात, शक्यता असते. तर काय साधारणतः या चुका होऊ शकतात किंवा काय टाळायला पाहिजे? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण आज मी म्हटलं की योग करा, तर तुम्ही उद्या पार्कमध्ये बसून स्वतः काहीतरी योग करायला लागाल किंवा व्हिडिओज पाहून किंवा ऑनलाईन क्लासेस पाहून तुम्ही योग करायला लागाल. त्याच्यात असं हार्मफुल तर आहे, काही गोष्टी हार्मफुल आहेत, पण इट्स अ गुड स्टार्ट. ॲटलिस्ट तुम्ही स्टार्ट करता आहात. योग म्हणजे हा केवळ आसन किंवा प्राणायाम नाही. जेव्हा आम्ही योग हा थेरपी म्हणून वापरतो, त्याला 4 ॲस्पेक्ट्स असतात: आहार, विहार, आचार, विचार. ह्या 4ही गोष्टींकडे आम्ही लक्ष देतो. म्हणजे राईट फ्रॉम डायट, जसं मॅडमनी सांगितलं इथे, तसं आमच्या योगमध्ये पण मिताहार किंवा योग आहार की योग्य आहार काय असला पाहिजे, हा प्रिव्हेन्शन म्हणून सुरुवात करतो आपण. त्याच्यात आपल्याला अर्धच पोट फक्त अन्नाने भरायचं असतं, 1/4 पोट आपल्याला पाण्याने भरायचं असतं, आणि रेस्ट ऑफ द स्टमक आपल्याला हवा म्हणजे वायू, त्याचं छानसं सर्क्युलेशन व्हावं आणि पाचन व्यवस्थित व्हावं, ह्याच्यासाठी तो 1/4 पार्ट आपल्याला रिकामी ठेवायचा असतो. म्हणजे हा अत्याहार हा ॲक्च्युली बाधक म्हणून सांगितलेला आहे योगमध्ये. तर जेव्हा आम्ही योग हा थेरपी म्हणून वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग काउन्सिलिंग हा त्याचा भाग असतो. स्ट्रेस कसं कमी करायचा तो आम्ही काउन्सिल करतो. आणि जसं विद्या मॅडमनी पण म्हणलं की एज्युकेशन अबाउट युअर ओन स्टेट हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपण ही जबाबदारी दुसऱ्यावर टाकतो. आणि योगमध्ये पण आयुष मिनिस्ट्रीनी पण एक एव्हिडन्स बेस्ड प्रोटोकॉल त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे. तर जर का तुम्ही कुठल्या इन्स्ट्रक्टरकडे जाता आहात, तर तुम्ही ही माहिती पहिले घ्या की तो व्यवस्थित तुम्हाला प्रोटोकॉल देतो आहे की नाही. ही साधी सोपी गोष्ट आहे. इथं जे योगा इन्स्ट्रक्टर्स पण आहे त्यांना मी एनकरेज करीन की प्लीज तुम्ही थोडंसं रिसर्च करा आणि योग्य तो व्यायाम आपल्या साधकांना द्या. हे जरुरी आहे. तुम्ही स्वतः पण थोडासा ह्याचं संशोधन करा, नॉलेज घ्या. आणि जसं आयुर्वेद प्रत्येकासाठी एकच औषध वापरत नाही किंवा इवन ॲलोपॅथीमध्ये मेटफॉर्मिन हे सगळ्यांना सूट होईलच असं नाही. तसं योगातही जसं मॅडम म्हणाल्या की प्रत्येकाचा आहार पण कस्टमाइज्ड असतो त्यांच्या प्रकृतीला आणि त्यांच्या गरजेला. तसंच योगमध्ये पण आम्ही स्पेशलाइज्ड व्यायाम देतो, अंडरस्टँडिंग की त्या व्यक्तीची काय गरज आहे. तर तुम्ही अशाच योगतज्ञांकडे जा जे हे तुम्हाला सगळं सर्वांगीण योगाभ्यास तुम्हाला देऊ शकते. दॅट इज माय ॲडवाईस. अँड जस्ट टू अनाऊन्स हिअर, कैवल्यधाम मोफत योग प्रशिक्षण आणि योग शिक्षण योगा क्लासेस देतं. सकाळी 5 ते 6 आमचे ऑनलाईन क्लासेस असतात. त्याच्यात तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. आम्ही कन्सल्टेशन करतो. आता आम्ही डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाबरोबर पण काम करतो आहे आणि तिथं आम्ही असे वेगवेगळे रिसर्च प्रकल्प पण घेतो की कुठल्या एक्सरसाइजनी HbA1c लेवल्स कमी होतात, किती वेळ लागतो, काय एक्सरसाइजेस घेतले पाहिजे, त्याच्याबरोबर आहार कसा असला पाहिजे, फक्त प्राणायाम करून काय फरक पडतो, ह्या सगळ्या आम्ही स्टडीज करून एव्हिडन्स बेस्ड प्रोटोकॉल प्रत्येकाला देत असतो. छान. थँक्यू सो मच. डॉक्टर स्मितांकडे येते आता. स्मिता मॅडम, डॉक्टर म्हणून आता प्रश्न विचारते. बरेच वेळेला असं होतं की जसं आपल्याला यांनी सांगितलं होतं, शुगर 500 पर्यंत वाढलेली असते पण लक्षणं काहीच जाणवत नाहीत. आणि कितीतरी पेशंट असे असतात की शुगर साधारण 200-250च्याच घरात असते पण त्यांना डायबिटीसची सगळी लक्षणं असतात. ताण काय लागते, सारखं लघवीला काय जायला लागतं, थकवा काय येतं. हे असं का होतं? ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेताना आपल्याला मुळात डायबिटीस का होतो आणि डायबिटीस होतो म्हणजे नेमकं काय होतं याच्या मागची थोडी थिअरी समजून घ्यायला लागेल. फक्त एक आपण
अमुक काहीतरी वाटलं किंवा काहीतरी प्री ऑपरेटिव्ह जसं यांनी सांगितलं किंवा प्री एम्प्लॉयमेंट चेकअप किंवा कुठल्या तरी ताप आला, इन्फेक्शन झालं म्हणून डॉक्टरांकडे गेलं म्हणून जे तपासण्या सांगतात त्यात तपासलं, साखर जास्त आली म्हणजे तुम्हाला डायबिटीस झाला असा अर्थ नाही. मुळात डायबिटीस म्हणजे वाढलेली साखर इतकं सोपं आणि साधं हे सूत्र नाही. ही एक मल्टी फॅक्टोरियल आणि मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट आहे. म्हणजे फक्त वाढलेल्या साखरेचा रिपोर्ट म्हणजे डायबिटीस नाही आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे हे जे की मला काहीच त्रास नव्हता आणि फक्त अमुक एक केल्यावर मला कळलं की मला डायबिटीस झालाय, पण झालाय हे तुम्हाला कळलं पण तो त्या आधीपासून होता. तर डायबिटीसची जी कारणं आहेत, आता आपण बरीच आहेत की लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीस, प्रेग्नन्सीत होणारा डायबिटीस, पॅन्क्रियाचं ऑपरेशन काही झालं तर त्यामुळे होणारा डायबिटीस, काही जेनेटिक कारणं आहेत, मोनोजेनिक वेगवेगळी, ते सगळं बाजूला ठेवून आपण जो मोठ्यांमध्ये होतो टाईप 2 डायबिटीस त्याच्याबद्दल बोलूयात. तर टाईप 2 डायबिटीसची कारणं जर मुख्य पाहिली तर 2 गोष्टी आहेत. एक आहे इन्सुलिन डेफिशियन्सी आणि दुसरं आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. मुळात इन्सुलिन काय तर आपल्या शरीरातलं पॅन्क्रियाज किंवा स्वादुपिंडाचं काम एक म्हणजे आपण जेवतो त्या खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी पाचक द्रव्य लागतात, ती हे पॅन्क्रियाज सिक्रेट करतं. आणि दुसरं एक महत्त्वाचं हॉर्मोन की ह्या ग्लुकोज साखरेच्या मेटाबॉलिझममध्ये जे महत्त्वाचं काम करतं इन्सुलिन, ते पॅन्क्रियाज सिक्रेट करतं. दरवाजाच्या बाहेर कुणीतरी आहे, आतमध्ये कुणीतरी आहे, बाहेरच्या माणसाला आत यायचं आहे तर दरवाजा उघडला गेला पाहिजे तरच त्या बाहेरच्या माणसाला आत येता येईल. मला कितीही वाटलं की त्याने आत यावं आणि त्याला कितीही वाटलं की आपण आत खोलीत जावं तरी तो येऊ शकत नाही जोवर दरवाजा उघडला जात नाही. तसं आपल्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाची साखर बनते, ती रक्तामध्ये असते. आपल्या प्रत्येक पेशीला तिच्या कामासाठी, वाढीसाठी, शरीर क्रियेसाठी ग्लुकोज लागतं, साखर लागते. पण रक्तातली साखर पेशीत येण्यासाठी ही किल्ली किंवा हा दरवाजा हे इन्सुलिन काम करतं. मग जेव्हा इन्सुलिन मुळात तयारच होत नाही तेव्हा रक्तात साखर वाढलेली असते आणि पेशी उपाशी राहतात. दुसरी आणखी एक कन्सेप्ट आहे की ही इन्सुलिन तयार होतं पण त्याची ॲक्शन पुरेशी होत नाही, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. की कुलूप आणि किल्ली हे एकमेकात नीट नाही गेलं तर किल्ली असली तरी कुलपाचा उपयोग नाही, कुलूप असलं तरी किल्लीचा उपयोग नाही. तसं ते इन्सुलिनची ॲक्शन वेगवेगळ्या पेशीतल्या केमिकल रिॲक्शनमध्ये होऊन इन्सुलिनचं काम सुरळीत पार पडतं आणि रक्तातली साखर पेशीत पोहोचते. तर मग आता इन्सुलिन रेझिस्टन्स का होतो तर त्याची पण अनेक कारणं आहेत. की म्हणजे आपण म्हणूया की सिडेंटरी लाईफस्टाईल, बैठी जीवनशैली आहे, कॅलरी इंटेक खूप आहे, व्यायामाचा अभाव आहे, त्याच्यामध्ये अनुवंशिकता, जेनेटिक फॅक्टर्स पण आहेत. आता वेगवेगळ्या संशोधनातून आपण पाहतोय की एन्व्हायरमेंटल कॉजेस पण आहेत, स्ट्रेस हे पण कारण आहेत. तर ह्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आणि डेफिशियन्सी या दोघांच्या आपण म्हणूया कॉम्बिनेशनमधून डायबिटीस होतो. आणि मग आता डायबिटीस आहे किंवा रक्तात साखर वाढतीये, ती रक्तातली साखर किडनीपर्यंत जाते, तिथनं फिल्टर होऊन बाहेर पडते युरिनमधनं. तर प्रत्येकाचा हा रिनल थ्रेशोल्ड हाही वेगळा असतो, कारण ते सुद्धा वेगवेगळ्या फॅक्टरने ठरवलं जातं. आणि मग कोणाची 200च्या पुढे साखर गेली तरी लघवीतनं बाहेर पडते आणि त्याला वारंवार लघवीला जायला लागतं, तहान लागते, भूक लागते, अशी लक्षणं दिसतात. तर काही जणांमध्ये ज्यांच्याकडे हळूहळू हळूहळू हे गेले अनेक महिने किंवा अनेक वर्ष चालू आहे, त्यांची किडनी हळूहळू आपण ज्याला म्हणतो ॲडॅप्ट होतीये, ती 400 शुगर झाली तरी ती लक्षणं त्यांना जाणवत नाही. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे कधी कधी 200-250 शुगर असली तरी खूप त्रास होतो आणि 500 शुगर झाली होत नाही. आणि आणखी एक दुसरं याचं कारण आहे की साखरेनेच त्रास होत नाही, त्याचे जे इतर भाऊ बहीण आहेत म्हणजे ब्लड प्रेशर आहे, आपण ज्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो, की फक्त साखर एकटं येत नाही, ते बरोबर सगळ्या भावंडांना घेऊन येतं. ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, सेंट्रल ओबेसिटी, तुमचं फॅट वाढलेलं आहे, ह्या सगळ्या इतरही अवयवांवर कदाचित परिणाम झालेला असू शकतो. तर ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने तुम्हाला होणारी लक्षणं आणि त्रास हा ठरत असतो. सर्वसाधारण
असं सांगितलं जातं म्हणजे डॉक्टरांकडनं, डायबिटीस आहे ना, शुगर कंट्रोल करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. पण असंही दिसतं की अगदी छान टाईट ब्लड शुगर कंट्रोल केला तरी अनेकांमध्ये ती कॉम्प्लिकेशन्स दिसतात. अशा वेळी काय करायचं? मुळात कॉम्प्लिकेशन का होतात हा प्रश्न आहे. आणि आपण महाडिक सरांच्या उदाहरणाने जर झालं तर ऑलमोस्ट 13-14 वर्ष त्यांना काहीच त्रास नव्हता. पहिले हार्ट अटॅक आल्यानंतर पायांची जखम किंवा पायांच्या नसांवरचा परिणाम हा. तर एक खूप मोठी ट्रायल म्हणजे कॉम्प्लिकेशन्स जेव्हा आम्ही म्हणतो आमच्या अभ्यासक्रमात, तर डायबिटीस कॉम्प्लिकेशन्स आणि कंट्रोल ट्रायल होऊन गेली की ज्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डायबिटीस असलेल्या लोकांची ही त्या लोकांना त्याच्यात घेतलं गेलं. 6 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, ऑलमोस्ट आता 30 वर्ष ही स्टडी चालू आहे. तर त्यामध्ये असं दिसलं की डायबिटीस साखर जरी तेव्हा कंट्रोलमध्ये असली तरी त्याच्या कितीतरी आधीपासनं ती रक्तात असते. आणि तिथून जे हळूहळू त्या इतर अवयवांवर, कारण रक्त आपल्या सगळ्या शरीरात आहे, मग तुमच्या प्रत्येक सर्क्युलेशनवर, मग ते हार्ट आहे, तुमचा मेंदू आहे, किडनी आहे, डोळे आहे, लिव्हर आहेत, हातापायाच्या नसा आहेत, त्या प्रत्येक त्या सर्क्युलेशन त्या रस्त्यामध्ये जे जे म्हणून येतंय त्या प्रत्येकावर त्याचा परिणाम होत जातो. तो हळूहळू होतो. सुरुवातीला तो लक्षात येत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता माझी साखर कंट्रोलमध्ये, तेव्हा तुम्ही तेव्हाचे रिपोर्ट सांगतात. पण त्याच्या कित्येक आधी महिने, वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, कदाचित त्याहूनही अधिक साखर कंट्रोलला होती का, हा एक विषय. म्हणजे कॉम्प्लिकेशन आज दिसली पण ती होणं हे कितीतरी आधीपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण फक्त रक्तातल्या साखरेबद्दल बोलतो हो, पण संपूर्ण शरीराला आयुर्वेदाच्या मते जे माधुर्य आलेलं असतं ती साखर कोण चेक करतंय? आणि ती कंट्रोल करण्यासाठी ही सगळी मंडळी आवश्यक आहेत. पुढच्या प्रश्नाकडे येते. सध्या ना आपण डायबिटीस रिव्हर्सल, डायबिटीसपासून मुक्ती असं प्रचंड वारंवार ऐकतो. ही मुक्ती खरंच शक्य आहे का? मला वाटतं याचं उत्तर मी जे पहिल्यांदा म्हणाले की डायबिटीस हा मल्टीफॅक्टोरियल आणि मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट आहे. टायफॉइड झाला किंवा मलेरियाचे जंतू आले, मी 5 दिवस अँटी मलेरियल ट्रीटमेंट घेतली, आता मलेरियाची टेस्ट निगेटिव्ह आली, इतकं हे सोपी गोष्ट नाही आहे. अनेक फॅक्टर आहेत, शरीरामध्ये होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण इथपर्यंत की डायबिटीस त्याची कॉम्प्लिकेशन इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही अमुक एक केलं की डायबिटीसपासून मुक्ती होईल, ती कदाचित ठराविक काळापुरती असू शकेल किंवा तुम्ही किती दिवस ते फॉलो करू शकता त्यावर ते अवलंबून असू शकेल. पण मी 3 महिने 6 महिने अमुक एक डाएट केलं, अमुक एक व्यायाम प्रकार केला, अमुक एक गोष्ट केली, अमुक एक औषधं घेतली आणि त्या 6 महिन्यानंतर मी आता कसंही वागलं तरी डायबिटीसपासनं मला मुक्ती मिळालेली आहे, असं होत नाही. खूप संशोधन करून सुद्धा की हे मुक्ती मिळालेले लोक किती वेळ मुक्त असतात हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. की असे अनेक दावे, अनेक क्लेम आम्ही रोज OPD मध्ये म्हणजे पेशंटमध्ये बघतो. अमुक एक केलं, अमुक एक डाएट फॉलो केलं, माझं इन्सुलिन बंद झालं, माझ्या 4 गोळ्यातल्या 2 गोळ्या बंद झाल्या. पण हे 1 वर्षांनी तुम्ही किती गोळ्या घेताय, 2 वर्षांनी तुम्ही किती घेताय, 3 वर्षांनी किती घेताय, असं जर तुम्ही रबर ताणून पाहिलं तर मग लक्षात येतं मुक्ती नव्हती, ती तेवढ्या वेळापुरतीचं मनाचं किंवा शरीराचं आपण काय म्हणूया एक समाधान होता, एक रिस्पॉन्स होता. आणि तोही हरकत नाही, तोही तुम्हाला पुढच्या प्रवासाला मदत करतो. काही काळ तुम्ही औषधं फ्री राहणं हो, ही सुद्धा एक अचिव्हमेंट आहे. त्यामुळे त्यात डेफिनेटली तथ्य आहे. फक्त माझी आता मुक्ती झाली असं म्हणून हात वर करून तुम्ही बिंदास झालात असं होऊ शकत नाही. हा डायबिटीस एवढा वाढतोय त्याच्यावर अनेक ठिकाणी संशोधन पण होतंय. तुम्ही स्वतः संशोधन प्रकल्पांवर काम करतात आणि एवढा रिसर्च जगभरात होऊन सुद्धा डायबिटीसचे रुग्ण हे खूप झपाट्याने वाढत आहेत. तर या मागचं कारण काय नक्की, आणि तो वाढू नये यासाठी सध्या काही प्रयत्न होतोय का? हे सांगताना मला आमच्या इथे KEM हॉस्पिटल डायबिटीस युनिटमध्ये याज्ञिक सरांच्या मार्गदर्शनाखाली जे अनेक शोध
प्रकल्प चालू आहेत. अगदी डोहाडपासून तर पुणे मॅटर्नल न्यूट्रिशन स्टडीपर्यंत. डोहाड म्हणजे ही कन्सेप्ट आहे की डेव्हलपमेंटल ओरिजिन ऑफ हेल्थ अँड डिसिजेस, की बाळ आईच्या गर्भावस्थेत म्हणजे तिथे असल्यापासून त्या बाळाच्या कॉर्ड ब्लडमध्ये असलेल्या काही घटकांच्या निरीक्षणांपासून सुरू झालेली ही गोष्ट तर अगदी पुढच्या अनेक पिढ्या, म्हणजे आता पुणे मॅटर्नल न्यूट्रिशन स्टडीमध्ये आम्ही ऑलमोस्ट 3री पिढी आता अभ्यासतो आहोत सरांच्या मार्गदर्शनाखाली. तर यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी दिसलेल्या आहेत त्यातले महत्त्वाचे शब्द मी फक्त सांगते, कारण यावर सुद्धा एक मोठं लेक्चर होऊ शकेल. की तेजसने पण की जे सांगितलं की मुळात तिथून जर आपण सुरुवात केली आपल्या आहाराकडे बघायला, कुठल्याही आजाराचं मूळ ते तिथून सुरू होतं. झाडाला तुम्ही काटछाट करून किंवा खत पाणी देऊन चालणार नाही. तुम्ही मुळाशी पाणी घातलं, खत घातलं तरच तुमचं झाड हे निरोगी आणि फुलाफलांनी बहरेल. तर मुळात नवीन पिढी जन्माला येते तिथून जर सुरुवात केली गेली, मग ती सुरुवात फक्त खाणं पिणं नाही, जसं आता मॅडमने सांगितलं की आहार विहार हे इथून सुरुवात आहे. तुमची स्ट्रेस लेवल, तुमचं आरोग्यपूर्ण खाणं, तुमचं आरोग्यपूर्ण राहणं, इथून ती गोष्ट सुरुवात होणार आहे. आणि हे करत असताना एन्व्हायरमेंट म्हणजे अनुवंशिकता हा घटक झाला की जो आपण बदलू शकत नाही आहोत. पण त्याच्या बरोबरीने घरातल्या आईवडिलांना डायबिटीस असेल तर 3ही मुलांना डायबिटीस होत नाही. भावाला होतो कदाचित, बहिणीला होत नाही, बहिणीला होतो तो भावाला होत नाही. कारण जो नॉन मॉडिफायबल फॅक्टर आहे तो बदलू शकत नाही की अनुवंशिकता आहे. पण आपण आपल्या लाईफस्टाईलमधनं की पोल्युशन आहे, गेल्या काही दिवसांमधल्या वर्षांमधल्या औद्योगिक क्रांतीची काही फळं किंवा म्हणूया दुष्फळं आपण बघतो आहोत. अन्नधान्यांवर आपण केमिकल्स वापरतोय, त्यांच्या म्हणजे जमिनीचा कस, पाण्याचा कस, इथून गोष्टी सुरुवात झालेल्या आहेत. म्हणजे आज जे दिसतंय की फक्त साखर वाढली आणि डायबिटीस झाला आणि डायबिटीसचं प्रमाण वाढलं किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं, ती सुरुवात तिथून झालेली आहे. की मुळात ज्याला आपण म्हणतो की प्रथिनं खाऊयात, अन्न खाऊयात, ते प्रथिनं सुद्धा कसदार आहेत का, इथून सुरुवात आहे. म्हणजे डायबिटीस किंवा ह्या सगळ्या नॉन कम्युनिकेबल डिसिजेसची पाळंमुळं आपल्या म्हणजे गर्भावस्थेतल्या बाळात आणि एन्व्हायरमेंट की पोल्युशन, केमिकल इथपर्यंत आहेत. मग त्याबरोबरीने स्ट्रेस आहेच, अपुरी झोप आहेच, वाढती स्पर्धा आहेच, नैराश्य, धावपळ, यातून होणारे कॉम्प्लिकेशन्स हा सुद्धा याचाच भाग आहे. मगाशी तेजस पण म्हणली आणि आता तुम्ही पण म्हणलात की गर्भावस्थेतलं पोषण म्हणजे थोडक्यात आईचं पोषण, मॅटर्नल न्यूट्रिशन म्हणतो, ते खूप महत्त्वाचं आहे. इथे एक ना सामाजिक कंगोरा पण आहे. गेली कित्येक वर्ष किंवा आता सध्या नसेल पण कित्येक पिढ्यांमध्ये स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जात होती. यामध्ये उरलं सुरलं स्त्रियांच्या वाटेला यायचं किंवा कमी पोषक आहार यायचा स्त्रियांच्या वाटेला, आणि त्याचा परिणाम मॅटर्नल अंडर न्यूट्रिशन, त्यामुळे गर्भाशयातल्या बाळाचं पोषण कमी होणं, ज्याला आम्ही फिटल अंडर न्यूट्रिशन म्हणतो. आणि त्यातही फिटल अंडर न्यूट्रिशन इन अर्ली स्टेजेस ऑफ लाईफ, इथून सुरू झालेली अर्ली चाइल्डहुड पासून. येस, म्हणजे ना मला असं वाटतं समाज हे परिणाम भोगतोय की काय, की इतकी वर्ष स्त्रीला दुय्यम वागणूक दिल्यामुळे, तिची अंडर नरिशमेंट झाल्यामुळे आज पुढच्या पिढ्या या जास्तीत जास्त डायबिटिक होत आहेत. कारण आपण समजत होतो की जाड व्यक्तीलाच डायबिटीस होतो, पण आज आपण पाहतोय खेडेगावात कमी वजन असलेल्या, नॉर्मल वजन असलेल्या अनेक लोकांना डायबिटीस होतोय. आज शहरामध्ये ज्या स्थूल व्यक्तींना डायबिटीस होतो त्यांच्यामध्ये क्रयशक्ती असते, ते औषध, आहार विहार हे त्यांना परवडतं. पण खेड्यातल्या लोकांचं काय, अक्षरशः छोटी शरीरयष्टी असलेली लोक अगदी लहान वयात डायबिटिक होतात. आणि तिथे त्या मॅटर्नल अंडर न्यूट्रिशनचा भाग खूप महत्त्वाचा ठरतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे या म्हणजे डायबिटीस होणं हे एक, आणि पुन्हा सारखं परत म्हणजे इथे या निमित्तानं मी
की जे पहिले म्हणाले की फक्त वाढलेली साखर आहे, अमुक एक व्यायाम आणि खाण्यामुळे साखर वाढते, औषधं घेतल्यामुळे कमी होते, म्हणजे घरात येणारी आवक, घरातला खर्च अपुरा पडला तर बाहेरनं घेतलेलं कर्ज इतकं सोपं नाही आहे. तर थकबाकी आहे, व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, म्हणजे कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर ह्या सगळे फॅक्टर कामाला लागतात. महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच मला वाटतं, येस, खरंच टाळ्या होऊ दे मॅडमच्या या बोलण्याला. नेपाळ सरकारने एक पॉलिसी केली होती, इम्प्रूव्ह हेल्थ ऑफ अ यंग गर्ल. प्युबर्टीमध्ये वयात आलेल्या मुलीची हेल्थ सुधारा, मुलांची हेल्थ सुधारा, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात निर्माण होणारं बीज जे आहे ते उत्तम प्रतीचं होईल आणि त्यामुळे जी जन्माला येणारी पिढी आहे पुढची, तीही हेल्दी येईल, जन्माला येईल, असं आपण म्हणू शकतो. दुसरा जो आहे मुद्दा तुमचा, की तुम्ही एपिजेनेटिक्स इनडायरेक्टली सांगितलं, की आज डायबिटीसचे जीन्स तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच शरीरात आहेत, पण ते जीन्स हे स्वतःला व्यक्त करतील का आणि डायबिटीस होईल का हे आपल्या हातात आहे. आहार, विहार, जीवनशैली, विचार, व्यायाम या सगळ्यांचा परिणाम त्या जीन्स व्यक्त होण्यापलीकडे किंवा न होण्यापलीकडे होतो. आणि त्यामुळे जो एन्व्हायरमेंटचा तुम्ही जो मुद्दा काढलात तो अतिशय महत्त्वाचा आहे. बरं, मला अजून एक विचारायचं आहे सगळ्यांनाच तुम्हाला. समजा एखाद्याला डायबिटीस झाला, मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारते, विजयपासून सुरुवात करू. समजा एखाद्याला डायबिटीस झाला आणि कळला की आता मला डायबिटीस झालाय, तर त्यांनी सुरुवात नक्की कुठनं करायची? विजय. डायबिटीस झालाय आणि समजा डायबिटीस डायग्नोज झाला एखाद्याला, असं तुम्हाला कळलं, तुमच्या मित्राला आता शुगर डिटेक्ट झाली, तर त्यांनी नक्की उपचारांची सुरुवात कुठून करायची? त्याने औषधोपचाराबरोबरच पहिले त्याची जीवनशैली सुधारायला पाहिजे. बर, ठीक आहे. जीवनशैलीनंतर आहार, येस, म्हणजे जीवनशैली ते सगळ्याच गोष्टी आल्या आणि त्या सुधारल्या की औषधाचं कार्य चालू होईल आणि त्याला डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल, बरा होणार नाही. म्हणजे जीवनशैली. जीवनशैली. सीमा. मी म्हणेन की थोडासा व्यायाम, योगासनं वगैरे ही देखील करायला पाहिजे. डायबिटीस डायग्नोज झाल्या हो हो, व्यायाम गरजेचा व्यायाम आहे. सुरू करायचा. विद्या. डायबेटीसचं निदान झाल्यावर तो सकारात्मक ॲक्सेप्ट स्वीकारावा आणि योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनशैलीत, व्यायामात सगळ्यात बदल करावा. तज्ज्ञांचं मार्गदर्शनही तेवढंच महत्वाचं आहे. तेजस. अवेअरनेस, शिकून घ्यावं डायबिटीज बद्दल. क्या बात आहे. पहिलं शिकून घ्या. म्हणजे समजा जर तो आपला शत्रू असेल तर शत्रूची पूर्णतः खडानखडा माहिती असणं, आणि जर Yes. मित्र असेल त्याच्याशी मैत्री करावी, ॲक्सेप्टन्स म्हणजे, आणि त्याला समजून घेणं आणि आपल्यात बदल करणं, दोन्ही गोष्टी. अंजली मॅडम. जसं इथे सगळ्यांनी म्हणलं, फर्स्ट थिंग इज टू गेट एज्युकेटेड, की आपल्याला नेमकं झालं काय आहे. डॉक्टरचा सल्ला नेहमी घ्यावा. मे बी ॲट द आउटसेट यू विल रिक्वायर मेडिकेशन, आणि त्याला डिनायलमध्ये ठेवू नये की मी आता मी डाएट चेंज करणार आहे किंवा मी एक्सरसाइज करणार आहे तर मी औषधं स्टार्ट करणार नाही, असं करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं काय चुकतं आहे ह्याचं इंट्रोस्पेक्शन करून ते करेक्शन करून एक आपली लाईफस्टाईल चेंज करावी, असं मला वाटतं. येस. स्मिता मॅडम. म्हणजे मला जर याचं उत्तर की गेल्या 10-15 वर्षात मी पेशंट पाहते, अगदी डायग्नोसिसपासून तर कॉम्प्लिकेशन, आणि एक नाही तर एका वेळेस अनेक कॉम्प्लिकेशन असलेले रुग्ण, तर मला असं वाटतं की डायबिटीसचा जर म्हणजे त्याची मॅनेजमेंट, ट्रीटमेंट हा एक पार्ट झाला. मॅनेजमेंटचा विचार केला तर ते कोलाज आहे. कोलाज म्हणजे काय की वेगवेगळ्या आकाराचे तुकडे आपण एकत्र जुळवून त्याचं एक अर्थपूर्ण चित्र बनवतो, आणि त्यातला एक जरी तुकडा काढला तरी ते चित्र अपुरं राहतं. त्यामुळे ह्या डायबिटीसच्या मॅनेजमेंटसाठी आहार, योग, ॲक्सेप्टन्स, सकारात्मक विचारशक्ती, औषधोपचार, कौटुंबिक आपण काय म्हणूया सहभाग, आणि सामाजिक भान आणि आरोग्यपूर्ण दृष्टिकोन, हे प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्याशिवाय हे कोलाज पूर्ण होणार नाही. थँक्यू. मला वाटतं गेला तासभर, आपण तासापेक्षा जास्त, 1.25 तास आपण ही चर्चा करतोय. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आता येतोय.
या चर्चेतनं काही मुद्दे जे पुढे आले की तुम्हाला जागरूकता म्हणजे अवेअरनेस पाहिजे, स्वयंशिस्त ही महत्त्वाची आहे. कारण जीवनशैली किंवा आहार बदलायचा असेल तर स्वयंशिस्त ही खूप महत्त्वाची आहे. तसंच आज विजयच्या आणि सीमाच्या बोलण्यातनं एक महत्त्वाचं आपल्याला शिकायला मिळालं की कुटुंबाचा सपोर्ट हा तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण डायबिटीस हा मला झालेला असला तरी संपूर्ण कुटुंब त्याभोवती फिरतं. आणि आज डायबिटीस मला झालाय, हो मी जात्यात आहे, तुम्ही सुपात आहात, त्यामुळे सगळ्याच कुटुंबांनी बदलायला काय हरकत आहे. शेवटी डायबिटीस ही तुम्हाला परमेश्वरांनी बहाल केलेली एक संधी आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. मला असं वाटतं डायबिटीसकडे पाहताना आम्ही अजूनही कमी पडतोय का, डॉक्टर म्हणून, संशोधक म्हणून, तज्ज्ञ म्हणून किंवा आपण सगळेच पेशंट म्हणून. कारण डायबिटीस इज बियॉन्ड ब्लड शुगर असं म्हटलं जातं. आता आपल्याला त्यांनी पण सांगितलं या तज्ज्ञांनी, डायबिटीसचा विचार साखरे पलीकडे जाऊन आपण कधी करणार आहोत. आकडा महत्त्वाचा आहेच आहे. जो काही तुमची शुगर आहे, शुगरची पातळी एवढी आहे, ही महत्त्वाची आहे. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते स्वास्थ्य संतुलन, आणि ते सर्वाधिक आवश्यक आहे. म्हणजे जरा 120ची 140 150 शुगर झाली म्हणून घाबरायचं कारण नाही. कारण इतरही स्वास्थ्याचे जे काही मापकं आहेत ती तुम्हाला बघायला हवीत. किंवा शुगर अगदी नॉर्मल आहे, 100 आहे, 120 आहे आणि म्हणून वाह मी एकदम जिंकलंच असंही समजायची गरज नाही. कारण डायबिटीस हा वेगळ्या मार्गाने शरीरावर परिणाम करत असतो. त्यामुळे साखर हा मला असं वाटतं एक फक्त आपण म्हणू की एक तुम्हाला दिशादर्शक आहे, पण मुळात अनेक घटक त्याचा विचार तुम्हाला करायची गरज आहे. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, आपणा सर्वांना माहिती असेल. आयुर्वेद डायबिटीसबद्दल काय म्हणतो हे मी आत्ता थोडक्यात जरा सांगणार आहे आणि त्याबरोबरच माझे अनुभवही तुमच्याशी शेअर करणार आहे. साधारण 2000 वर्षांपूर्वी आयुर्वेदाने डायबिटीसचं जे वर्णन केलं आहे त्याला प्रमेह असं म्हटलं जातं. प्रकर्षेण मेहती इति प्रमेह. म्हणजे ज्या व्याधीमध्ये खूप जास्त वेळा आणि गढूळ अशी लघवी होते त्या व्याधीला प्रमेह म्हटलं जातं. आणि त्यामध्ये मुळात त्यांनी साखरेचा उल्लेख पँक्रियासचा, इन्शुलिनचा केलेला नाही, पण ते म्हणतात तुमच्या शरीरातली चरबी बिघडते सगळ्यात महत्त्वाचं, आणि त्याबरोबरच 10 घटक बिघडतात चरबीबरोबर. आणि त्यामुळे ज्याला मॉडर्न सायन्समध्ये डायबिटीस, प्री डायबिटीस, मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतो, त्याच्याही आधी या चरबीच्या बिघडण्याची प्रक्रिया ही शरीरात सुरू झालेली असते. ही कळणार कशी, तर आयुर्वेदाने काही प्रमेह पूर्वरूप वर्णन केली आहेत आणि जी दिसली की आपल्याला कळतं की ह्या माणसाला डायबिटीस होण्याची शक्यता आहे. आम्ही या प्रमेह पूर्वरूपांवर काम करून MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने एक टेस्ट डेव्हलप केली, आयुर्वेदा बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेस्ट, आई टेस्ट आम्ही म्हणतो त्याला, की ज्याच्यामध्ये प्रश्नोत्तरं आहेत. त्यामध्ये या चरबीच्या बिघडण्याचा विचार केलेला आहे आणि ती तुम्ही दिली की तुम्ही रिस्क तुमच्यामध्ये किती आहे डायबिटीस होण्याची हे तुम्हाला कळतं. ही टेस्ट ऑनलाईन उपलब्ध आहे, प्रत्येकजण आपल्या मोबाईलमधनं पण देऊ शकतो, MKCLच्या साईटवरती आहे आणि अतिशय डिटेल प्रश्न आहेत. म्हणजे आज विजय म्हटला की मला काहीच होत नव्हतं, पण अशी काही लक्षणं असतात की जी त्रासदायक नसतात पण ती डायबिटीसची सूचक असतात की भविष्यात या व्यक्तीला डायबिटीस होऊ शकतो. अशा लक्षणांचा आपल्याला विचार करायला लागतो आणि ती आई टेस्ट प्रत्येकाने, मुख्यतः डायबिटीस झालेल्या लोकांच्या कुटुंबियांनी ती द्यावी की जेणेकरून कळेल की ते कुठल्या लेव्हलला आहेत रिस्कच्या. दुसरी गोष्ट आणि अजून एक सांगते की आम्ही जो KM हॉस्पिटलमध्ये अभ्यास केला त्यामध्ये अक्षरशः 6 वर्ष वयाच्या, 12 वर्ष वयाच्या, 18 वर्ष वयाच्या मुलांमध्ये की ज्यांच्यामध्ये शुगर वगैरे सगळं नॉर्मल आहे त्यांच्यामध्ये आम्हाला ही लक्षणं आढळली. आणि आपण त्यांची जर तुलना केली तर तुलनेने त्यांची शुगर किंवा त्यांचं लिपिड्स किंवा इतर काही घटक हे इतरांपेक्षा जास्त होते, नॉर्मल पण इतरांपेक्षा जास्त. तर त्यामुळे या लक्षणांचा विचार नक्की व्हायला पाहिजे. दुसरं असं आहे की डायबिटीस टाईप 1 टाईप 2 असं ॲलोपॅथी म्हणते, पण आयुर्वेदाने तो 3 प्रकारचा प्रमेह सांगितला आहे.
कफज, पित्तज आणि वातज. यामध्ये कफज प्रमेह असेल तर तो साध्य सांगितलाय, पण तो 1 वर्षापेक्षा जुना नसावा. जर आपल्याला आपण विचार केला तर कुठल्या डायबिटीसचं रिव्हर्सल होणं शक्य आहे किंवा डायबिटीस मुक्ती शक्य आहे, तो कफज या भागात असेल तर तो होऊ शकतो. पण जेव्हा पित्तज प्रमेह म्हणतो त्यावेळी त्याच्यात मुक्ती न होता रेमिशन होतो. जे काही काळापुरता तुम्ही पथ्यापथ्य करा किंवा औषधं करा, तुम्ही शिस्तीने जगा, रेमिशन दिसतं, शुगर नॉर्मल राहते, तुम्ही काय म्हणतात त्याला, औषधं मुक्त जीवन जगू शकता. पण त्याच्यात जर गडबड झाली तर पुन्हा तो व्याधी स्वतःचं डोकं वर काढतो. याला आम्ही याप्यव्याधी म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे वातज प्रकार, की तुम्हाला औषधं घ्यावी लागतात, तुम्ही काहीही करा तुम्हाला औषधांचा सपोर्ट लागतो, त्याला आम्ही वातज व्याधी ह्या प्रकारात हे करतो. तर आयुर्वेद ही दिशा देतो की नक्की रेमिशन कोणामध्ये, रिव्हर्सल कोणामध्ये आणि मॅनेजमेंट किंवा कंट्रोल कोणामध्ये. त्यामुळे हा विचार आज येणं गरजेचं आहे. आज रिसर्चमध्ये कोलॅबोरेशन होतं आहे, वेगवेगळ्या पॅथीज, वेगवेगळ्या ज्या काही ज्ञानशाखा आहेत त्या एकत्र येत आहेत. व्हाय नॉट हिअर? आज या परिसंवादाचा उद्देशच हा आहे की वेगवेगळ्या ज्ञानशाखांनी एकत्र येऊन हे मॅडमनी सांगितलेलं जिक्सॉ पझल आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. अजून एक महत्त्वाचं, मग रिव्हर्सलसाठी प्रयत्न करायचे नाहीत का? मी म्हणलं तसं नक्की करा, कारण त्याने काही काळापुरते का होईना, जर समजा औषधं कमी झाली किंवा तुम्हाला एक शिस्त लागली तर ती आपल्याला हवी आहे. त्यामुळे रिव्हर्सल हे एम ठेवायचं. रेमिशन झालं तरी हरकत नाही, काही ना काहीतरी सकारात्मक परिणाम नक्कीच होतो. आयुर्वेदिक ट्रीटमेंट मी जेव्हा देते डायबिटिक पेशंट्सना, माझा असा अनुभव आहे की अगदी 500च्या घरात शुगर असेल, त्यांच्या काही गोळ्या औषधं सुरू असतील तरी बरेच वेळेला शुगर वाढते. अशावेळी काही आयुर्वेदिक औषधांची जोड जेव्हा आपण देतो त्यांचे शुगर सुधारतात. अशी कित्येक उदाहरणं आहेत. मग आयुर्वेदिक औषधं नक्की काय करतात? तर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचा सहभाग आहे, तिथेही कोलॅबरेशन होत असणार आहे आणि त्यामुळे पेशंटमध्ये शुगर सुधारताना दिसते, त्याबरोबर लक्षणं सुधारतात. क्वालिटी ऑफ हेल्थ ज्याला म्हणतो ती डेफिनेटली सुधारते आणि त्यामुळे आयुर्वेदाचा खूप मोठा सहभाग या डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये असलेला जाणवतो. जसं अजून एक इथे महत्त्वाचं आहे की आयुर्वेद म्हणजे केवळ मेथी, जांभूळ, कारलन, आवळ्याचा रस नाही. कारण आयुर्वेदिक आम्ही काहीतरी हर्बल घेतोय, आम्ही मेथ्या खातोय, आम्ही जांभूळ खातोय, तो म्हणजे आयुर्वेद नाही आहे. यामध्ये आयुर्वेदाचा डायबिटीसकडे बघण्याचा दृष्टिकोन, आयुर्वेदीय सिद्धांत, त्यानुसार केलेली चिकित्सा पद्धती, आहार पद्धती, या सगळ्याचा इथे समावेश होतोय. आज आहाराच्या बाबतीत सुद्धा आपण प्रोटीन्स, विटॅमिन्स, प्रॉक्सिमल प्रिन्सिपल्स याच्या पलीकडे जाऊन बोलणार आहोत की नाही? कारण आयुर्वेदाच्या रसवीर्य विपाक प्रभाव या सिद्धांतामध्ये कुणाला आणि प्रकृतीमध्ये, दोष प्रकृती जी म्हणतो आपण, त्यामध्ये कुणाला काय सूट होतंय, कुणाला काय चालणार आहे याची उत्तरं आपल्याला सापडणार आहेत. आणि त्यामुळे इथे वेगळा विचार डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये आणण्याची खूप जास्त गरज आहे. तिसरं असं आहे की आयुर्वेदाने अजून काय होतं? स्वास्थ्य प्रस्थापित होणे, जे अनेक मार्गांनी होतं. मी आयुर्वेदाच्या बाबतीत आत्ता फक्त बोलतेय. स्वास्थ्य हे अनेक मार्गांनी होतं. पण स्वास्थ्य म्हणजे काय? एनर्जी, इम्युनिटी आणि एन्थुझियाझम, ह्या 3 गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील आणि शुगरची पातळी थोडीशी इकडे तिकडे असेल तर अजिबात घाबरू नका. पण तुम्हाला तुमची शुगरची पातळी खूप नॉर्मल आहे, पण तुम्हाला बरं वाटणं, फिलिंग ऑफ वेलनेस हा जर नसेल तर जरूर काळजी करा. इथेच त्याची खरी मेख आहे. तिसरं अजून म्हणजे विजयच्या उदाहरणावरनं अजून नक्की सांगेन मी की कॉम्प्लिकेशन्सची ट्रीटमेंट डेफिनेटली अनेक पेशंट असेल, मग रेटायनोपॅथी असेल किंवा तुमची न्यूरोपॅथी असेल, डायबिटिक फूट असेल, ह्याच्या या कॉम्प्लिकेशन्समधनं आयुर्वेदीय उपचाराची जोड दिल्यावर पेशंटला त्या मार्गावरनं आपण मागे खेचू शकतो. हे आयुर्वेदाचं यश आहे आणि त्यासाठी त्याचा विचार नक्की करायला पाहिजे. शेवटी असं आहे की हे सगळं झालं, डायबिटीस विरुद्धची ही लढाई ही आपण किती वर्ष अजून लढणार आहोत? आपण प्रिव्हेन्शनचा विचार करणार आहोत की नाही?
असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण मी म्हणते प्रिव्हेन्शन इज बेटर, चीपर, अचिवेबल अँड एन्जॉयबल दॅन क्युअर. आणि त्यामुळे डाएट, एक्सरसाइज, मॉनिटरिंग, लाईफस्टाईल, अवेअरनेस आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तो माइंडसेट. हा षटकोन जो आहे ना, त्या षटकोनाची आज आपल्याला गरज आहे. ती केवळ डायबिटीस नाही, डायबिटीस हे तर एक निमित्त आहे, पण डायबिटीसच्या निमित्ताने अनेक रोग दूर ठेवण्यासाठी आणि एक निरामय आयुष्य जगण्यासाठी हा षटकोन आपल्याला उपयोगी पडणार आहे. आत्तापर्यंत काय व्हायचं, गोडाचं मॅडमने सांगितलं मी गोड खाते, म्हणजे प्रत्येकाला गोड हे आवडतंच, पण जिथे तिथे आपल्या कार्यांमध्ये प्रसाद देतात. प्रसादाचं महत्त्व काय आहे तुम्हाला असं माहिती आहे? प्रसाद हा तळहातावर घ्यायचा असतो आणि सगळ्यांना वाटायचा असतो. प्रसादाची जेव्हा स्वीट डिश झाली ना, तिथे प्रॉब्लेम आला आणि मग तिथे बंधनं आली. त्यामुळे तळहातावर मावेल एवढा प्रसाद आपण नक्की घेऊया, पण त्याबरोबर तो सगळ्यांमध्ये वाटून खाऊया. आपण आपल्यावरचं संकट त्यामुळे टाळणार आहोत. दुसरं असं जीवनशैली बदलतीये. स्वयंचलित वाहनं येत आहेत, पण काय झालं, त्यामुळे आपल्या स्नायूंना आराम मिळाला. हो, स्नायूंचा ताण कमी झाला, पण कुठेतरी पोहोचण्यासाठी डोक्यावरचा, मेंदूवरचा ताण वाढला आणि स्ट्रेस वाढला. बरोबर आहे, स्ट्रेस वाढला. त्यामुळे स्नायूंचा ताण कमी, डोक्याचा ताण जास्त, त्यामुळे पोट सुटणं, टक्कल पडणं आणि डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टींची जंत्री सुरू झाली. शेवटी स्नायूंना ताण जो आपण कमी केला आहे स्नायूंवरचा, तो वाढवणं महत्त्वाचं आहे, तरच मेंदूवरचा ताण कमी होणार आहे. अजून एक महत्त्वाचं, आपण खूप सगळे महत्त्वाकांक्षी आहोत. महत्त्वाकांक्षा गरजेची आहे आयुष्यात, कारण महत्त्वाकांक्षा ही तुम्हाला तुमच्या कृतीला दिशा देते, बळ देते, तुमच्या जगण्याला अर्थ देते. बरोबर आहे, पण शेवटी कारण असं आहे ना की आपण कृतीचे धनी असतो, पण कृतीपेक्षाही जास्त वृत्तीचे धनी असतो. आपली वृत्तीही आपल्याकडनं काम करून घेत असते आणि त्या वृत्तीला, म्हणजेच मी जो मगाशी मुद्दा मांडला ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन, ह्याला जर आपण यात समतोल आणला तर महत्त्वाकांक्षेमुळे येणारा ताण हा कमी होऊन आपण ताण हा जो मुद्दा आहे त्याला आपण रोखता येईल असं मला वाटतं. आज जागतिक महिला दिन 2 आठवड्यावर येऊन ठेपलाय. या सगळ्या ज्या आहेत ना, या सगळ्यांमध्ये मला समान धागा दिसतो. म्हणजे सगळ्या डायबिटीसशी लढतायत, अगदी सीमापासनं, विजयपासनं, पण आता मी महिलांच्या बाबतीत बोलतोय की सगळ्या डायबिटीसशी लढतायत. सगळ्यांमध्ये एक विजिगीषू प्रवृत्ती आहे आणि ती जी विजिगीषू प्रवृत्ती आहे ती स्त्रीला निसर्गतः प्राप्त झाली आहे आणि त्यामुळे एक विजय जर स्वतःच्या फूट ॲम्प्युटेशनला दूर ठेवू शकतो तर अख्खा समाज त्या विजिगीषू प्रवृत्तीतनंच डायबिटीसला सुद्धा दूर ठेवू शकेल ही मला आज खात्री आहे. हे आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण कंट्रोल डायबिटीस इन किचन असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे सगळ्या स्त्रियांच्या हातात आहे आज या डायबिटीसची लाट जी आहे ती रोखणं. आणि म्हणून मी स्त्रियांना सगळे आवाहन करते, तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आज डायबिटीसचा विचार आपण सर्वांनी मिळून करूया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आज हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो मी मगाशी षटकोन सांगितला, त्याचा मन, बुद्धी आणि आत्मा म्हणजे आपला कॉन्शियसनेस या सगळ्याशी जेव्हा साम्ययोग होतो तेव्हा मला खात्री आहे डायबिटीस हा नक्कीच दूर राहतो. धन्यवाद.